नमस्कार, नमस्कार. सर्वांना नमस्कार. येस. चला तर आज सगळे तयारीने आले आहेत, है ना? तर कालचा आपला काही प्रोग्राम झाला तर तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही शेअर करायचं असेल तर जरूर जरूर तुम्ही बोलू शकता. तर काल जे आपण शिकलो की आपल्या आतमध्येच सगळं आयुष्य म्हणजे शक्ती आहे जी तुम्हाला आज मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. आणि त्या शक्तीनेच आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. कारण ही शक्ती आपल्या विचार करण्याच्या सोबत लावलं तर ह्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये तर आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहे. आणि ह्या विचारांच्या क्षमतेमुळे आज आपण आयुष्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी खेचून आणण्याची क्षमता देखील आपल्या आतमध्येच आहे. आणि हे काय मी सांगते म्हणून तुमच्यामध्ये जागृत झाली किंवा मी आज दीक्षा देईल म्हणून नाही, असं नाहीये. मी फक्त तुम्हाला ते कनेक्शन लावून देते किंवा एक मार्गदीपक असल्यासारखं. जसं हा मार्ग मार्ग तर ऑलरेडी पहिलेच बनलाय. फक्त एक दिवा लावला की तुम्हाला तो स्पष्ट दिसतो, बस एवढाच तो एक आहे. तर ही क्षमता आपल्याकडे जन्मल्यापासूनच असतं आणि माझ्या एकटीकडेच नाही तर सगळ्या अख्ख्या मानव ह्युमन बिंगकडे आहे. तर ही सकारात्मक विचार आणि हे आपल्या शब्दांपेक्षा जास्त मोठी ही शक्ती आहे. शब्दांमध्ये तर आहेच आहे शक्ती, पण त्याच्या मागे सुद्धा शब्दांच्या मागे जी भावना शक्ती आहे ती जास्त मोठी आहे. आणि आकर्षणाचा नियम हा नेहमीच आपल्या विचारांना, आपल्या भावनांना प्रतिसाद देत असतो. म्हणून ही प्रेमाची भावना ही सगळ्यात हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. तर ही नेहमी आपण आपल्याकडनं जतन करून ठेवली पाहिजे. प्रेम म्हणजे जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे त्या गोष्टीकडे लक्ष देणं. जे तुम्हाला नको आहे ते सोडून द्या. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ते सोडून द्या. पण जे तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टीवर प्रेम म्हणजे बोलणं म्हणजेच प्रेम करणं. तर उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आपल्याला जे आवडतं तेच सारं काही करण्यासाठी आपला जन्म झालाय, है ना? हे मी तुम्हाला काल सांगितलंच आहे. याचा अर्थ असा नाही की संघर्ष येणार नाही, आव्हान येणार नाही. येतात, पण ती सुद्धा आपल्याला विकसित करण्यासाठी येतात. आज आपण जेव्हा मागे वळून पाहिलं आणि एखादं जेव्हा आपण संघर्ष संघर्ष केलं असेल, तेव्हा आपल्याला समजतं की अरे च्छा, ते आलं म्हणून आज मला सगळं हे माहिती झालं. कदाचित असं नसतं तर नसतं झालं. तर अशाच पद्धतीने आपल्याला म्हणजे जे संकट येतात तर ते आपल्याला विकसित होण्यासाठी येतात, डेव्हलप साठी येतात आपल्या, है ना? आपल्या डेव्हलपमेंटसाठी येत असतात. तर त्याला घाबरायचं नसतं, त्यालाच आपण पुढे जायचं असते. कारण आपल्यासोबत ही सर्वश्रेष्ठ म्हणा, आपली एक सत्ता गाजवण्याची शक्ती ही पूर्ण म्हणजे पृथ्वी तलाला नियंत्रित करीत असते आणि आपण या शक्तीचा भाग आहोत. तर ही शक्ती तुमच्यात माझ्यात सर्वात आहे. तसं पाहिलं तर आयुष्य विचार केलं तर खूप सोपं असतं. पण जेव्हा आपल्याला हे आपल्या अंतरंगातली शक्तीच्या बद्दल जाणीव होईल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच समजायला लागेल, की आयुष्य पाहिजे तसं कठीण नाहीये. पण आपण त्याला रेजिस्ट करतो किंवा निगेटिव्हिटीने त्याला आपण कठीण करून ठेवलेलं आहे. हे तुम्हाला आता समजलं जाईल. तर तुमचं बाहेरच्या जगात काय परिस्थिती आहे याच्यावर तुमचं काही हे नाहीये. तर तुमचं स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्याकडे किती पैसे आहे किंवा किती शिक्षण आहे किंवा तुमचं कोणाशी ओळख आहे किंवा किती अनुभव आहे, ह्यावर पण तुमचं स्वप्न अवलंबून नाहीये. तर तुम्हाला तुमच्या शक्तीची ओळख होणं आणि त्या अडचणींना समोर जाण्यासाठी त्या शक्तीचा वापर कसा करणं, हे कळणं तुम्हाला जास्त म्हणजे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक यशस्वी माणसानं हेच केलंय. नोईंगली किंवा अननोईंगली म्हणजे जाणता किंवा अजाणता त्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल माहिती. पण हे जसं आपण नॅचरली केलं तर आपल्यासोबत सगळ्यांसोबतच असंच होतं आणि हे तुम्ही आणि आम्ही पण म्हणजे साधारणपणे करू शकतो सगळेच. तर प्रत्येक जण आपण जगतोय. पण कसं आहे आपल्याला माहिती नसलं तर आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे ओळखतच नाही आणि जीवन जगत असतो. आणि त्याच्यामुळे आपण भरकटलेलो असतो आणि आपले स्वप्न पूर्ण होत नाही. तर आपल्या याच्यामध्येच ह्या अंतर्मनाचा प्रोग्राम कसा सकारात्मक करायचा हे आपल्याला सांगायचं शिकायचंय. तर याच्यामध्ये कंप्लीट तुम्हाला समजून जाईल. तर मी तुमच्यासोबत आता एक शेअर करते. एक पीपीटी शेअर करते मी तुमच्यासोबत. एक मिनिट.
चला आज म्हणजे परत मेसेज पाठवलाय की पीपीटी म्हणजे आपलं रेकी बद्दल माहिती सांगा. रेकी बद्दलच माहिती आहे, मी जे काही कालपासून सांगते ना तुम्हाला, हे सर्व रेकी बद्दलच माहिती आहे. पण नुसतंच मी जर असं सांगेल तर ते तुम्हाला कसं एक त्याचं मेन बेसिक कळणार नाही. आणि आपल्याला बेसिक कळलं पाहिजे, है ना? की म्हणजे माझा उद्देशच कसा असतो, बेसिक म्हणजे अगदी सायंटिफिकली. म्हणजे मी म्हणते म्हणून किंवा आध्यात्मिकता दिसत नाही तर मी काहीतरी सांगते म्हणून असं तुम्ही विश्वास ठेवावा, असं नसतं. तर तुम्हाला ते पटलं पाहिजे, आतून पटलं पाहिजे. आणि पटलंच पाहिजे नाही तर तुम्हाला दुसऱ्यांना सुद्धा एक्सप्रेस करता आलं पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने अनुभव घेतला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हा माझा त्याचा मागचा उद्देश असतो. तर माझं प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग हे मागच्या 17 वर्षापासून माझं चाललेलं आहे नागपूरमध्ये. आणि याच्यामध्ये मी अनेक कोर्सेस शिकवत असते. म्हणजे रेखी उपचार प्रशिक्षण म्हणजे हे अगदी फर्स्ट डिग्री पासून तर अगदी ग्रँड मास्टर पर्यंत मी सगळं शिकवते. आणि याच्यामध्ये अजून टॅरो रिडिंग पण आहे, प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे जसं ज्याच्यात प्रोफेशनल म्हणजे तुम्ही स्वतः हे करून पैसे कमवू शकता, त्या लेव्हल पर्यंत तुम्हाला मी पोहोचवून देते. एंजल थेरपी, अजून पास्ट लाईफ रिग्रेशन, एनएलपी ट्रेनिंग. एनएलपी म्हणजे माइंड प्रोग्रामिंग है ना, तुमचे न्यूरोलॉजिकल पाथवे जो असतो आपल्या माइंडमध्ये, त्यांना ट्रेनिंग कसं द्यायचं हे सगळं मी कोर्सेस याच्यामध्ये शिकवत असते. तर आज मी तुम्हाला रेकीच्या बद्दल म्हणजे सांगणार आहे. तर रेकी म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलंच आहे. रेकी म्हणजे दुसरं तिसरं काही नको नसून हा जपानी शब्द आहे. त्याला आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये आपण त्याला ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती असं म्हणतो. म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी शक्ती, प्राणशक्ती. प्राणशक्ती म्हणजे ज्याने आपण जिवंत आहोत. बघा, माणूस मरण पावला तर आपण काय म्हणतो, प्राण गेला, याचा प्राण सोडला त्याने, है ना? तर प्राण सोडला, प्राण गेला म्हणजे ऍक्च्युली काय होतं, तर ती जिवंतपणाची, जी जिवंत राहण्याची शक्ती असते, जी शक्ती त्याच्याकडनं सगळं कार्य करून घेते, ती कार्य विलीन होऊन जाते ह्या ब्रह्मांडामध्ये. आता त्याच शक्तीला जेव्हा आपण जागृत होऊन आपल्या विचारांशी एकरूप करतो, तेव्हा आपण आपलं भविष्य आपल्या मनाने घडवू शकतो. ही गुरुकिल्ली किल्ली आपल्या हातामध्ये निसर्गाने दिलेलं आहे. ह्युमन बिंग मध्ये फक्त, ना त्या प्राण्यामध्ये दिलाय, ना वनस्पतीमध्ये दिलाय, ना दगडामध्ये दिलेला आहे. पण ह्युमन बिंग असं प्राणी आहे की त्याला विचारांची शक्ती दिलेली आहे. आणि त्या विचाराच्या शक्तीने आपण आपलं भविष्य बनवू शकतो, त्या ब्रह्मांड म्हणजे प्राणशक्तीशी एकत्र राहून. तर ह्या प्राणशक्तीला बऱ्याच लोकांनी वेगवेगळं नाव पण दिलंय. कोणी आत्मा म्हणतं, तर कोणी चेतना म्हणतात, की कोणी काही पण. तर ही रेकी शक्ती जी म्हणतो ती काय आता जपानमधून आली का आपल्याकडे, तर हो, ती जपानमधून आली. पण याचा अर्थ असा नाही, ती आधीच इथे अस्तित्वात होती आणि आपल्या भारतातूनच जपानच्या लोकांनी नेली आणि तिथून त्यांनी ह्या असा कोर्स म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा असा त्यांनी कोर्स बनवून आपल्याकडे केलं. तर आपल्याकडे जसं संत महात्मे, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, महावीर, हे संत महात्मा जसे झाले, यांच्या थ्रू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कळत होती. पण आता त्याला इतका वेळ झाला की आता म्हणजे ते सगळं जाती धर्मात आपण हे केलं, किंवा आपल्यासारख्या साधारण लोकांपर्यंत, मीडियम सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचलं नाही. आणि ते आता त्यावेळेस होतं, ते राजे महाराजे श्रीमंत लोक असं होतं. मग नंतर हिंदू मुस्लिम इंग्रजांचा काळ आला, असं सगळं म्हणजे होऊन सगळं हे अस्तित्व मिटलं याचं. पण तरी पण कसं झालं की हे डॉक्टर मिकाओसे हे जपानचे विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर एकदा त्यांच्या एका स्टुडंटनी त्यांना विचारलं की भारताची आम्ही जेव्हा स्टोरी ऐकली, हे जपानमधली स्टोरी आहे, ते भारतामधली स्टोरी ऐकली की जसे हे मोठे महात्मा आहे भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, हे केवळ हातच लावल्याने किंवा हात स्पर्शाने लोकांना दुरुस्त करत होते, किंवा हे ज्या गावामध्ये जात होते तिथे म्हणजे एक प्रकारचं वातावरण बदलत होतं लोकांमध्ये वगैरे, त्यांचं सगळं म्हणजे एक सुंदर म्हणजे एक वातावरण तयार होत होतं. आपलं म्हणजे लोक सगळं काही दान द्यायला तयार म्हणजे देऊन टाकायचे. मोठमोठे राजे त्यांना शरण यायचे. तर असं काय यांच्यामध्ये शक्ती होती की लोक इतके आकर्षित असे होतात, किंवा हे पण तर आपल्यासारखे मानवच होते ना, मग यांच्यामध्ये असं काय वेगळं की हे करू शकतात आणि आपण नाही करू शकत. तर ह्या प्रश्नाचं त्यांना विचार म्हणजे उत्तर देता आलं नाही. पण त्यांना स्वतःला शोधायला म्हणजे त्यांना एक प्रश्न सापडला आणि त्या शोधार्थ त्यांनी अभ्यास करायला चालू केलं. त्यानिमित्त ते चायनामध्ये गेले, जपानमध्ये फिरलेत, इंडियाला आपल्या भारतात आलेत आणि भारतामध्ये त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. म्हणजे ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू अशा बऱ्याच धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. आणि मग शेवटी ते बौद्ध धर्मामध्ये भिक्षू म्हणून पण झाले.
आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाने त्यांनी खूप डिटेल अभ्यास केला आणि त्याच्यात त्याने समजलं की ही काही जादू नाही आहे किंवा असं कोणीतरी शिकवलं आणि आपल्याला ती शक्ती येईल आणि जाईल असं नाही. तर ती आपल्याला स्वतःलाच प्रेरित करावी लागते, म्हणजे आतून निर्माण करावी लागते. म्हणजे ती आहे ऑलरेडी आपल्यामध्ये, पण त्याला जागृत करावं लागतं, अवेअर व्हावं लागतं म्हणजे. आणि त्याचा व्यवस्थित उपयोग करणं शिकावं लागतं. हे जरूर गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी मग स्वतः किरोयामा म्हणून टेकडी आहे. आजही तिथे रेकी सेंटर जपानमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि जपानमध्ये अगदी हर एक रेल्वे स्टेशन म्हणा की हर एक तिथे काही ज्या गोष्टी आहेत तिथे रेकीचं खूप चालतं आणि त्याचे सिम्बॉल्स वगैरे जे आहे सगळे जिथे तिथे अगदी घराघरामध्ये पोहोचली आहे रेकी असं म्हटलं तरी चालेल. तर तिथे त्या किरोयामा पहाडीवर ते ध्यान करायला बसले. जसं बुद्धांनी जसं सांगितलं तशा पद्धतीने 21 दिवस त्याने ध्यान करायचं हे ठरवलं. 21च दिवस का? तर न्यूरल पाथवे, आज सायन्स सांगतो की आपलं न्यूरल पाथवे, आपलं माइंडचं प्रोग्रामिंग, कोणतेही प्रोग्रामिंग व्हायला त्याला 21 दिवस कमीत कमी लागतात. म्हणजे जी गोष्ट सतत सतत आपण करतो तेव्हा त्याचं प्रोग्रामिंग होतं आणि प्रोग्रामिंग होऊन मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं की मग तुमची गोष्ट पूर्ण होते, म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतात. ह्या तत्वावर त्याने 21 दिवस तिथे तपश्चर्या केली. रोज अगदी काही न खाणं पिणं करता सगळं, म्हणजे रोज बसायचे करायचे, पण त्यांना काहीच त्याचं हे झालं नाहीये. शेवटी 20 दिवस पार होऊन गेले. त्यांची तब्येत म्हणजे भुकेने व्याकुळ झाले म्हणा, म्हणजे पाणी तहान म्हणजे सगळं सोडून त्यांनी म्हणजे असा प्रण घेतला की मला इथे मृत्यू आला तरी चालेल, पण मला ते प्राप्त झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तर अगदी 21वा दिवस म्हणजे उगवला, म्हणजे अगदी पहाटे ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेस त्यांना अचानक म्हणजे आकाशातून एकदम पांढरा असा प्रकाश येताना वगैरे दिसला आणि अशा टाईपचं काहीतरी जागृती अशी काहीतरी त्यांना जाणवली. माझं स्वतःचं मी तुम्हाला अनुभव सांगते, की मी अशी होते ना, मी सायन्सचं माझं एज्युकेशन झालं होतं. आणि जेव्हा माझ्या टीचरनी मी जेव्हा रेकी पहिल्यांदा शिकले आणि माझ्या टीचरनी जेव्हा स्टोरी मला ऐकवली, तर मी मनातल्या मनात हसले, की म्हटलं असं काही होतं का? आकाशातून पांढरा प्रकाश आला आणि म्हटलं काहीतरी बुद्ध बनवायचं काम. म्हणजे मला ते विश्वासच बसला नाही. पण म्हणलं चला असेल काहीतरी रे की त्यावेळेस तारा पडला असेल, चमकला असेल किंवा काहीतरी वीज चमकली असेल आणि त्याच काहीतरी झालं असेल वगैरे वगैरे असं माझ्या डोक्यातले विचार करून मी स्टॉप झाले. पण काही वर्षानंतर 5-7 वर्षानंतर मी एक लँडमार्क फोरम म्हणून नावाचा एक कोर्स केला. तो सायंटिफिकली होता आणि तो पूर्ण ऑल ओव्हर इंटरनॅशनल कोर्स आहे, इंग्लिश मधूनच असतो. तर तो कोर्स मी त्याच्यामध्ये जवळजवळ 1-2 वर्ष म्हणजे मी घालवले आणि त्याच्यामध्ये एक सुंदर एक ऍडव्हान्स कोर्स केला मी. त्याच्यामध्ये त्यांनी एक मेडिटेशन करवलं आमच्याकडनं आणि उघड्या डोळ्यांनी करवलं होतं, की त्याच्यामध्ये काही डिस्टिंक्शन्स देतात, म्हणजे तुमच्या शब्दांचं कसं एनर्जी क्रिएट होते आणि कसं तुम्ही तुमचं जीवन त्याच्याने तयार करता वगैरे. फार सुंदर, म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकली असं म्हणजे ऍक्शन प्लॅन होतं. तर तसं समजावून सांगायचे. तर त्या ह्याच्याने मी ते पाहिलं आणि मला ते जेव्हा मी मेडिटेशन उघड्या डोळ्यांनी केलं, तर ते इतकं सुंदर ते भावनांमधून म्हणा एक असं एक ओपन झालं म्हणतो ना आपण, आपल्या समोर असं लख्ख प्रकाश पडलं, म्हणजे मी दिमाग की बत्ती खुल गई असं म्हणतो आपण, है ना? तर तशा पद्धतीने झालं आणि मला एकदम उघड्या डोळ्याने सुद्धा असं लख्ख असं दिसलं आणि तिथे खूप सुंदर लाइटिंग बिटिंग खूप छान असतं, म्हणजे ते हॉल त्यांचं खूप नेटकं आणि अगदी ऑसम प्रोग्राम असतो, तो वेगळाच असतो तो. तर त्याच्यातही तो मला म्हणजे बाकी 200-300 लोकांची बॅच असते ऍट अ टाइम असं वगैरे आणि मोठ्या मोठ्या हॉलमध्ये आणि एक कोच शिकवत असतो. मला ते सगळं म्हणजे नष्ट झालं सगळं आणि फक्त व्हाईट लाईट दिसायला लागलं. ते फार कमी वेळासाठी, म्हणजे काही सेकंदासाठी जसं एक होतं. त्यावेळेस मला एकदम समजलं की अच्छा, म्हणजे ही जी मला अनुभूती आली, ह्याच अनुभूतीला त्यांनी असं म्हणजे व्हाईट लाईट किंवा अशा टाईपचं वगैरे म्हटलं आणि मला ती गोष्ट समजली की ऍक्च्युली व्हाईट लाईट म्हणजे काय असतं. तर म्हणजे तुमच्या ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला होतो ओपन, की सगळं काही तुमच्या आतमध्येच आहे, बाहेर काहीच नाहीये. आणि आपण म्हणतो दुसऱ्यांना दोष देत राहतो, की हा असा आहे, त्यांनी असं केलं म्हणून माझं असं झालं, त्यांनी मला लुबाडलं, त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांनी माझ्यासोबत धोका केला किंवा तो चांगला आहे म्हणून मी चांगली आहे, तो आहे म्हणून माझं जीवन आहे. हे जे काही म्हणतो आपण हे सगळं काहीच नाहीये. इव्हन आपल्याला ज्या वस्तू, प्राणी दिसतात आहे, वनस्पती दिसते, आज आपण लॅपटॉपवर एकमेकांशी बोलतोय, बघतोय मोबाईल, पण ऍक्च्युली हे सगळं एनर्जीच्या रूपामध्ये पाहिलं तर हे काहीच नाहीये. त्या एनर्जीचं रूपांतरण होतं आणि आपण एकमेकांना बघतो, आपल्याला आवाज येतो, आपल्याला चित्र दिसतं, आपण एकमेकांशी जुडतो भावनात्मक. तर हे सगळं एनर्जीचा गेम आहे.
ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही काढलं ना, तर ना चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वीपासून काहीच नाही असलं ना, तर तिथे फक्त ज्ञानाचा प्रकाश आहे. व्हाईट लाईट म्हणतो आपण ज्याला. तर तो जेव्हा तुम्हाला समजतं, तर तेव्हा म्हणजे त्या आपल्या जीवनाच्या पलीकडे आपण समजायला लागतो. म्हणजे समज येतं. तर हे काही असा अंधश्रद्धा किंवा असं नाहीये. तर ते तुम्हाला अंडरस्टँडिंग, समज, की हां, मी असं आहे तर तसं आहे. मी असं वागते तर म्हणून तो तसा वागतो. तर ह्या गोष्टी खूप छान समजायला लागतात. तर हे मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल. चक्रज्ञानाच्या याच्यातून. ठीक आहे. तर असं त्यांनी समजलं आणि मग त्यांना तिथून मग ते एकदम आनंदाने त्यांना हे झालं, की मला बरंच म्हणजे एक समज आली. आता ही जी समज आहे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ही माझ्यापर्यंत नाही. तर म्हणजे आपण म्हटलं, मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं, की प्रज्ञा म्हणजे काय? तर ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान स्वतःला करायचं, स्वतःच्या लाईफमध्ये त्याला आपण म्हणजे वागवायचं आणि मग स्वतःचं भलं केल्यानंतर लोकांना पण त्याचा उपयोग द्यायचा. तर हा तत्वातूनच मिकाऊसे यांनी मग चुजुरे हयाशी आपले शिष्य बनवलं. सुजुरी हयाशी नंतर मग त्याने हवाई टकाटा ह्या होत्या मॅडम, ह्या जपानच्याच होत्या. पण ह्या प्रचार प्रसार करण्यासाठी रेकीचा अ, अमेरिकेला गेल्या आणि तिथे त्यांनी आपले 23 असे शिष्य बनवले इंटरनॅशनल लेवलला. तर 23 देशामध्ये त्यांचे शिष्य गेले. तर आपल्या भारतामध्ये बार्बरा म्हणून ह्या अमेरिकेच्या आहेत, ह्या आपल्या भारतात आल्या. तर भारतात पहिल्यांदा मुंबईला आल्यात. तर मुंबईला श्यामल दुर्वे हा आता जस्ट यांचा मृत्यू झाला काही म्हणजे महिन्यापूर्वी. तर यांना पहिल्यांदा ग्रँड मास्टर त्यांनी केलं म्हणजे रेकीच्या बद्दलचं शिकवलं. आणि आमच्या नागपूरला निलिमा राजे म्हणून आहेत. ह्या आता खूप म्हातारे आहेत म्हणजे अगदी 90च्या जवळजवळ असतील. तर यांना मिळालं दीक्षा आणि मग यांच्याकडून शीतल बोरकर मॅडम आहेत आणि शीतल बोरकर कडून मला मिळालं. तर अशा पद्धतीने हे गुरु शिष्य परंपरेनेच आपल्याकडे येतं. तर ही शीतल बोरकर मॅडमची मुलगी आहे. हे 17 वर्षापूर्वीचा माझा फोटो आहे. तर त्यावेळेस मी ह्या मुलीला म्हणजे ही मुलगी मंदबुद्धीची होती आणि हिला फिट्स येत होत्या. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. तर मला म्हणजे असं वाटत होतं की हिला आणि आईला जेव्हा म्हणजे हे बाळ जन्मली तेव्हापासूनच मंदबुद्धीची होती. काहीच समजत नव्हतं. म्हणजे मासाचा गोळा म्हटलं तरी चालेल. जसं ठेवलं तसं. म्हणजे स्वतःची लाळ सुद्धा तिला सांभाळता येत नव्हतं. तर तिला म्हणजे आता आईला चिंता वाटली, ही 14-15 वर्षाची झाली, तर शरीर तर काम करतच आहे ना. तर ठीक आहे तिचं शी-सू झालं हे केलं, पण आता तिला पिरियड्स चालू झाले. त्यामुळे त्यांना खूप जास्त चिंता झाली, की आता कसं करायचं वगैरे. आणि त्या याच्याने त्यांना म्हणजे त्या डॉक्टरांनीच त्यांना सांगितलं वाटतं, की अशी काहीतरी रेकी आली आणि नागपुरामध्ये तेव्हा म्हणजे ती 20-25 वर्षापूर्वी आली नागपुरात. 25-30 वर्ष झाले आमच्या नागपूरमध्ये आले तर खूप जास्त जुनं नाही. तर हे म्हणजे जवळ-जवळ 150 वर्षापूर्वी 175 वर्षापासून म्हणजे चालू आहे. पण आमच्या नागपुरामध्ये म्हणा असं म्हणजे मॅडमनी सांगितलं ह्या आपल्या निलिमा राजेंच्या याच्यामध्ये. तर तेव्हा म्हणजे असं त्या डॉक्टरांनी त्यांनी काहीतरी सांगितलं, की अशी काहीतरी विद्या आहे बुवा, तर तुम्ही शिका. कदाचित त्याच्याने होईल काही फरक. तर औषधं तर चालू राहतीलच आपले, पण हेच करा. आता डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मॅडमनी त्याच्यामध्ये शोध लावला आणि त्यांना निलिमा राजे मॅडम सापडल्या आणि त्यांच्याकडून त्यांनी शिकणं चालू केलं. त्यांनी काही प्रोफेशनल म्हणून नाही, तर आपल्या मुलीसाठीच म्हणून त्यांनी केलं. आणि दिवस-रात्र त्या रेखी द्यायच्या, मुलीला हे करायच्या. हळू ती मुलगी म्हणजे मंदबुद्धीची एकदम नॉर्मल तर नाही अशा आपल्यासारखी होऊ शकत होतं. कारण काही-काही लिमिटेशन्स पण आहेत रेखीला, की तुमचे ते कार्मिक अकाउंट जे असतात ते तुम्हाला भोगावंच लागतं. कारण मृत्यू माणसाला जिवंत करू शकणे, असं काही लिमिटेशन्स आहेतच जरूर. कारण हे जादूटोणा नाहीये. पण तिच्यामध्ये इतका फरक झाला सगळ्यात पहिले तर वर्षभरामध्ये तिचे फिट बंद झाल्या, की ज्या म्हणजे 13-14 वर्षापासून म्हणजे जन्मल्यापासून तिला फिट्स होत्या. त्या एका वर्षामध्ये तिच्या फिट्स बंद झाल्या. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट त्यांच्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर ही मुलगी हळू समजायला लागली. हिला तर भावना काहीच समजत नव्हत्या. पण हळूहळू तिला टीव्ही बघणं, टीव्हीवरच्या हसणं, रडणं ह्या गोष्टी भावना समजायला लागल्या आणि आपली आवड-निवड किंवा ड्रेसचा सेन्स ओढणी कशी ठेवावी, कसं बसावं, ह्या गोष्टीचं सेन्स तिला यायला लागलं. असं हळू तिच्यामध्ये. आणि हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं, की नाही काहीतरी हे गंमत आहे याच्यामध्ये. तर आपण शिकावं. ह्या उद्देशातून मी तिथे गेले होते आणि मी शिकले. पण नंतर म्हणजे जसं मी लँडमार्क आहे किंवा अजून NLP आहे, हे सायंटिफिकली अनेक कोर्सेस केले आणि त्याच्यासाठी मला रेकी ही कारागीर सिद्ध झाली माझ्यासाठी आणि मग मी त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे PhDच म्हणा असं केलं आणि मी आता लोकांना त्या कॉन्फिडन्सने शिकवू शकते आणि माझ्याकडे अनेक उदाहरण आहेत की ज्यांचं खरंच जीवन बदललं. माझंही जीवन कसं बदललं मी सांगते तुम्हाला.
तर अशा पद्धतीने म्हणजे ही म्हणजे माझं जीवन कसं बदललं, तर मी कशी ह्या क्षेत्रामध्ये आली, तर मी एक पहिले खूप साधी सिंपल अशी म्हणजे हाऊसवाईफ आणि असं नाही की माझ्या घरामध्ये काही म्हणजे अडचण होती की काही असं काहीच नाही. मी उलट एकदम मस्त म्हणजे माझे आई-वडील एकदम म्हणजे वडील म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे ना, नागपुरामधले त्यांच्या हातामध्ये सगळं हे होतं. नंतर भाऊ पण आजही चांगले एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहेत आणि नवरा पण माझा चांगला म्हणजे आर्किटेक्ट नंबर वन नागपूरमध्ये त्यांचं नाव असलेलं. पण आमच्या घरामध्ये कसं होतं लहानपणापासून मला कसं मिळालं की असं स्त्रियांना सुरक्षितता बाहेरचं काही नाही त्यांना हाताहातामध्ये सगळं काही दिलं म्हणजे बाहेरचा व्यवहार असं मला काहीच नाही समजत होतं जरी पैसा माझ्याकडे भरपूर होता पण तो पैसा वागवावा कसा कसा खर्च करायचा कमवायचा कसा हे कधी समजच आली नाही आणि अशातच आमचा संसार चांगला मला 2 मुली आहेत एक मुलगी माझ्याजवळ असते आणि एक मुलगी माझी कॅनडाला असते तर 2 मुली चांगला आणि छान संसार सुखाने जात होता आणि अचानक मात्र इथे बदल झाला माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि आज आहेत आणि उद्या संपलं सगळं म्हणजे एका दिवसामध्ये सगळं होत्याचं नव्हतं आणि मला काहीच सेन्स नाही की कसा पैसा सांभाळायचा कसं हे करायचं काय करायचं तोपर्यंत आमचा 17 वर्षाचा संसार झाला तोपर्यंत आई वडील म्हातारे होऊन गेले होते त्या धक्क्याने ते पण गेलेत सोडून आणि भाऊ आपापल्या संसाराला लागले होते तर मला अशी विशेष अशी मदत कोणाची मिळाली नाही पण करायचं कसं तर मग आणि अशा पद्धतीने हळूहळू काय झालं की मला त्या पैशाबद्दलची एक भीती भीती म्हणण्यापेक्षा मला तो असा एक भार जाणवायला लागला नवऱ्याने इस्टेट प्रॉपर्टी तर खूप कमवून ठेवली होती कारण आर्किटेक्ट होते त्यांचे सगळे म्हणजे प्लॉट्स मध्ये त्यांचं हे होतं सगळं करोडोनी त्याने कमवून ठेवलं होतं पण ते सांभाळायचं कसं याची अक्कलच नाही काही अशामध्ये झालं की माझाच एक नातेवाईक जवळचा त्याने मला मी प्रॉपर तुम्हाला म्हणजे गाईड करतो असं करतो करता करता त्यांनी हळूहळू हळूहळू एक एक प्लॉट विकले किंवा मला इतकं जबरदस्त फसवलं की जवळजवळ करोडोनी मला पूर्ण मायनस केलं म्हणजे नुसतं मायनस म्हणजे मायनसच नाही तर आणखी म्हणजे कर्जामध्ये झालं जवळजवळ 15 लाखाचं कर्ज माझ्यावर 15 ते 20 लाखाचं कर्ज जवळजवळ माझ्यावर करून ठेवलं तर आता अशा पद्धतीने करायचं कसं आणि मग भांडण वगैरे करून तर तो निघूनच गेला त्यावेळेस मी इतकी म्हणजे डिप्रेशन मध्ये झाले की मी काय करू कसं करू आणि तिथून मग मी माझं म्हणजे हळूहळू मी माझं शिक्षण घ्यायला लागले मला समज यायला लागली आणि मला जेव्हा मी असे पुस्तकं वाचायचे की तुम्ही जे करता तेच तुम्हाला मिळतं तर मी माझ्या आयुष्याची ते लावून पाहिजे की मी असं काय केलं मी तर असं कधी कोणाला फसवलं नाही मी तर कोणाचा 1 रुपया उधार घेतला नाही की मी कोणाला मागायची सुद्धा मला लाज वाटायची मी कधीच कोणाला पैसे मागितले नाही की हट्ट केला नाही मी कधीच नाही म्हणजे ना आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वर मी माझा कधी हक्क टाकला की कधी नाही कधीच नाही मग माझ्यासोबत एवढा मोठा धोका का व्हावा का बरं मला माझ्या जवळच्याच नातेवाईकांनी मला फसवावं की ज्याच्यावर मी पूर्ण भरोसा देऊन टाकला तर मला नंतर हळूहळू मी जसं जसं ते लँडमार्क वगैरे केलं तेव्हा मला समजलं की मी जबाबदारी घेत नव्हती तर पैशांबद्दलची माझी निगेटिव्हिटी ही होती की मला द्वेष म्हणा किंवा भीती म्हणा की लहानपणी कधीतरी आईने म्हटलं काहीतरी पैसे मागितले असेल तर आईने मला म्हटलं की पोरीच्या जातीला लोभ नसावा पैशांचा तर तो लोभ आणि पैसा आणि पोरगी हे माझ्या लहानशा त्या माइंडमध्ये बसलं आणि पैसा आपण वापरायचा नाही अशा कल्पनेने तो एक माइंड मधला माझा विचार माझा पैसा सगळा मॅनेज करत होता आणि त्याने सगळं पैशाचा लोभ नाही ठेवायचा पैसा असा असतो धोका असतो पैशाने खूप टेन्शन येतं मग पोरी आता तरुण होऊन राहिल्या तुझ्या मग पोरींकडे नजरा खूप लोकांच्या पैशामुळे जातं असं तसं हे सगळी निगेटिव्हिटी म्हणजे माझ्या मनामध्ये भरपूर पैसा असल्यानंतरही पूर्ण शून्य आणि मायनस मध्ये गेलं ते तर हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मला मी माझ्या स्वतःमध्ये मी बदल करायला लागली रेकी मध्ये मग आणखी डिटेल सायंटिफिकली मी स्टडी करायला लागली आणि मग त्याच्यामधून मग मी स्वतःवर पूर्ण वर्क केलं हळूहळू हळू माझं वर्क चालायला लागलं माझ्या पोरी सुद्धा कामाला लागल्या लहानशा वयामध्ये 18-19व्या वर्षी त्या सुद्धा कामाला जसं आलं तसं कामं करायच्या एक वेळ अशी होती माझ्यावर की माझी लहान मुलगी जेव्हा MBA ला होती तेव्हा 40,000 रुपये तिची फीस मी भरू शकले नाही कॉलेजमध्ये टॉपवर होती पण तरी पण तिला सर्टिफिकेट आजही नाही मिळालं तिला आणि कधी त्याच्यानंतर आम्ही प्रयत्नही नाही केला पण आज मात्र जेव्हा आम्ही बदलला आमचं माइंडसेट बदललो आज मात्र ती कॅनडामध्ये जॉब करते आणि लाखोनी कमवते म्हणजे एकंदरीत असा आपला पैशाबद्दलचा म्हणा किंवा जोही आपल्या लाईफमध्ये आहे ते आपण आपल्या आतमध्ये असतं त्याचं हे
आपण बदलवू शकतो. तर हे सगळे माझी स्टोरी मी सांगायचं माझं हेच कारण आहे, की मी माझ्यासारखी म्हणजे सिंपल हाऊसवाईफ जर हे करू शकते, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, की तुम्ही तर व्यवहारामध्ये आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. तर हा फक्त जाणीवपूर्वक प्रॉपर वेने आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो. एक काळ असा होता, की मला 50,000 म्हणजे कमवायचे म्हणजे कसं? मी करते काय? तर मला ₹50,000 महिना येऊ शकतो. म्हणजे माझं माइंड असं कामच करू शकत नव्हतं. पण आज बघा मी घर बसल्या माझं इन्स्टिट्यूट आहे हे सगळं इतकं इझिली झालं आणि मी काय आज तुमच्यासोबत बोलतेय मी काही काम पण नाही करत आहे की माझ्या डोक्याला ताप पण नाहीये पण सहजच लाखाच्या वरती माझं इन्कम असतं किंवा सहजच माझ्या मुली सुद्धा आपापल्या कामाला लागलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपलं आयुष्य बदलतं. बस हेच मला सांगायचं याच्या मागचं रीज होतं की विश्वास आणि श्रद्धा हे मेन काम करत असतं. आणि हे मी सांगते म्हणून नाही, तर हे निसर्गाचे रूल्स आहेत. हे रूल्स आपल्याला समजून घ्यायचे बस. त्या निसर्गावर विश्वास ठेवा, ज्याने आपल्याला क्रिएशन केलेलं आहे. एक छोटं बाळ बघा किती विश्वासाने ते बसलेलं असतं. किती तो रडलं की त्याच्यासोबत म्हणजे सगळं आई वडील पासून सगळं त्याच्यात असतं. हे सगळं निसर्गाने त्याच्यासाठी क्रिएशन केलेलं आहे. आज आपण लहानाचे मोठे झालो. एकही दिवस आठवा तुम्ही उपाशी राहिले कधी? रस्त्यावर झोपले कधी? कुणासमोर भीक मागितलं कधी? हे सगळं करतो कोण आपल्यासाठी? कसं आपण सर्व्हाइव्ह करतो? ते इतकं ऑटोमॅटिक आहे आणि आपल्या विचारांची शक्ती आहे ही. तर हीच शक्ती म्हणजे रेकी शक्ती, प्राणशक्ती म्हणजे आपल्या जिवंतपणाची शक्ती. आता तिला फक्त अजून काही आपल्या याच्यामध्ये मग काही प्रॉब्लेम्स येतात, तर ते का येतात हे समजून घेण्यासाठी आता आपण करणार आहे पुढे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण आपल्या याच्यामध्ये काम करू शकतो. आणि आता हे कसं म्हणजे शिकायचं कसं तर कसं येतं तर हे डायरेक्ट टच करून सुद्धा आपण एकमेकांना रेखी देऊ शकतो हस्तस्पर्श म्हटलेला मी तर असं ग्रुपनी हिलिंग करतात किंवा वन टू वन हिलिंग करतात किंवा स्वतःची पण आपण हिलिंग करू शकतो. ठीक आहे अशी स्वतःची सेल्फ हिलिंग करू शकतो दुसऱ्यांची हिलिंग करू शकतो डिस्टन्स हिलिंग टच करून करू शकतो किंवा डिस्टन्स हिलिंग पण करू शकतो. आता हे हिलिंग आणि म्हणजे याचं जातं कसं म्हणजे काय आहे हे म्हणजे सायंटिफिकली कसं आहे ते याचं मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये पण तुम्हाला पटेल असं सांगते. आपल्याला ऋषी मुनींनी खूप याच्यात चक्र सांगितलं असेल की आपल्या शरीरामध्ये असे चक्र आहेत. चक्र म्हणजे सिंपल चक्का असतो ना गाडीचा चक्का बैलगाडीचा आपल्या स्कूटीचा चक्का आपल्या कारचा चक्का. चक्का म्हटलं तर काय असतो तो मुव्हिंग असतो है ना असं मागे पुढे फिरत असतो फिरणारा. तर असे हे चक्र ही चक्र सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये इनबिल्ट असते. चक्र म्हणजे हे काही डॉक्टरांना दिसणार नाही ऑपरेशन करून जसं हार्ट लिव्हर किडनी असतं तसं नाही. तर हे व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा इमॅजिनरी अशा टाईपचं बनवलेलं आहे. म्हणजे हे असे दरवाजे आहेत आपल्या शरीरामध्ये की त्या दरवाज्यातून आपल्या ब्रह्मांडामध्ये अनेक म्हणजे व्हायब्रेशन्स एनर्जी आहे अनेक प्रकारची एनर्जी आहे तिला आपण एंटर करू देतो किंवा त्याला बाहेर घालतो. म्हणजे कसं की आपल्या शरीरामध्ये जे काही येतं ते आपल्या शरीराच्या मार्फत आपण ते एनर्जीच्या मार्फत बाहेर एक्झिस्ट करतो. आज मी जे बोलते पण आहे मला नाही माहिती माझं काही ठरलेलं नाहीये शब्द आणि शब्द है ना पण कुठेतरी माझी एनर्जी ती कॅच करते म्हणजे माझी बॉडी ती कॅच करते हा चक्र सिस्टीम मधून आणि मी तुमच्या सोबत माझ्या ज्ञानेंद्रियांनी व्यक्त करते माझा आवाज माझे एक्सप्रेशन्स माझे फिलिंग्स है ना हे सगळं तुम्हाला कळतं. माझ्या डोळ्यांची हालचाल असतं माझ्या शरीराची हालचाल असते. ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे माझं शरीर तुम्हाला दाखवू शकतं. माझ्या शरीराच्या मार्फत तुम्हाला आवाज येतो आहे मशीन अजून तुमच्या समोर म्हणजे मशीन म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप जे काही असेल ते माध्यम आहे सगळं. तर अशा पद्धतीने निसर्ग आपल्यासोबत काम करत असतो आणि आपल्याकडून काम करवून घेत असतो. 90% निसर्ग आपल्याकडनं काम करून घेतो आपोआप. आपोआप आपल्याला करावं लागत नाही. जसं मी आता तुमच्याशी बोलते आहे मला फक्त एवढं माहितीये की रेकी बद्दल तुम्हाला बोलावं हा माझा विचार आहे म्हणजे हा 10% आहे. पण काय बोलावं असं मला शब्द शब्द नाही लिहिलेले आहेत माझं की मी अगदी असंच बोललं पाहिजे वाचल्यासारखं नाही. काय माहिती कोणत्या वेळेस कोणतं उदाहरण आठवून जाईल मला आणि तुमच्यासोबत काय बोलेल आणि कसं बोलेल कोणते शब्द मी आठवू कोणतं हे करू मला काय वगैरे वगैरे हे मी काहीच नाही ठरवलेलं आहे. पण हे सगळं इतकं आपोआप होऊन राहिलं
की म्हणजे तुम्हाला पण आपोआप ऐकायला येते आहे. तुम्हाला काही असं काही खूप मशीन लावा, हे करा, ते करा, असं काही करावं लागत नाहीये. म्हणजे नॅचरल मशीन, हे नॅचरल मशीन आपल्यामध्येच फिट आहे. तर असे 7 चक्र सिस्टम आपल्या म्हणजे शरीरामध्ये फिट आहेत. तर ह्या प्रत्येक चक्राचा म्हणजे एक दरवाजा जसं म्हणू आपण, तर हा दरवाजा, प्रत्येक दरवाजाचं काम आहे. जसं आता आपण 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये राहतोय, तर त्याच्यामध्ये कसा असतो मेन दरवाजा, म्हणजे असा मेन दरवाजा की जिथून आपण बाहेरून आतमध्ये येतो जातो, किंवा गेस्ट लोक आपल्याकडे येतात बाहेरचे येणारे, त्याच दरवाजातून येतात, दुसरा दरवाजा नाही. मग आहे किचनचा दरवाजा, त्याच्यातून आपण गॅलरीमध्ये जातो, भांडे कपडे वगैरे जे काही असतं ते काम करतो किचनचं. बेडरूमचा दरवाजा, गॅलरीमध्ये जाऊ किंवा बाहेर जाऊ वगैरे, हो ना, किंवा बाथरूमचा, टॉयलेटचा दरवाजा, तिथे बरोबर तेव्हा त्याच दरवाजामध्ये त्याच कामासाठी जाणार आपण. तर असं ठरलेलं आहे है ना. तसंच आपल्या शरीरामध्ये हे जे दरवाजे आहेत एनर्जीचे, तर हे एनर्जीचे दरवाजे पण ठरलेले आहेत की कोणती एनर्जी त्याच्यातून आतमध्ये येईल आणि कोणती एनर्जी बाहेर जाते. तर आपण जिथे समजा कोणत्या एनर्जीला, समजा एखादा दरवाजा बंदच झाला, नाही उघडत आहे, नाही उघडत आहे, तर मग कसं ब्लॉक होऊन जातं ना त्या बेडरूम मधून, आपल्याला बाहेर नाही जाता येत, कुठेतरी अवखळल्यासारखं होतं, अरे रे इथं दरवाजा उघडला असता छान झालं असतं, असं वाटतं ना आपल्याला. सेम तसंच आपले काही काही वेळेस चक्र ब्लॉक होऊन जातात. तर ब्लॉक कसे होतात ते पण मी तुम्हाला सांगते, आणि त्याच्यामध्ये काय आपण एंट्री करतो, तर त्याच्याबद्दल मी डिटेल तुम्हाला आता सांगते. तर सगळ्यात पहिला दरवाजा म्हणजे सहस्त्रार चक्र, हा आपल्या मेंदूच्या जवळ इथे असतो, म्हणजे आपल्या सहस्त्रार चक्र म्हणतो आपण इथे. तर याचं काम सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे की एनर्जी घेणं, म्हणजे हा मेन दरवाजा म्हटलं तरी चालेल. सहस्त्रार चक्र म्हणजे हा असतो त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट, सोर्सशी कनेक्ट असतो. म्हणजे हा आपला अँटिना सारखा काम करतो. जसं टीव्हीवर प्रोग्राम आपण बघून राहिलो, पण ते प्रोग्राम कधीतरी रेकॉर्डिंग झालेले आहेत, ते काय आपल्याला डायरेक्ट नाही दाखवत. काही काहीच असते, तरी पण तो प्रोग्राम कुठे होऊन राहिला, कुठे म्हणजे होतोय आणि इथे आपण कसं बघतोय. तर ते रेकॉर्डिंग त्या वायफायनी आपल्याजवळ येते, नेटवर्कनी येतं, आणि तो एक सगळा नेटवर्क जमतो आणि तो आपल्याला टीव्ही किंवा लॅपटॉप आपल्याला किंवा आपला मोबाईल आपल्याला दाखवतो त्या व्हिडिओच्या रूपामध्ये, है ना. तर तसंच हे आपलं शरीर आहे की वायफाय म्हणजे याचं प्रोग्रामिंग पहिलेच कुठेतरी झालेलं होतं, शूटिंग पहिलेच काहीतरी झालेली आहे, म्हणजे ज्याला आपण जन्मोजन्मीचे बोलतो, किंवा ह्या वातावरणामध्ये त्या भावना आहेत आणि त्या भावना आपण कॅच करतो. हे नेटवर्किंग आहे, म्हणजे ही प्राणशक्ती आपल्यामधून, जसं इलेक्ट्रिसिटी पाहिजे, टीव्हीला इलेक्ट्रिसिटी पण पाहिजे, वायफाय पण पाहिजे, त्याला स्क्रीन पण पाहिजे, त्याला रिमोट पण पाहिजे. रिमोट म्हणजे आपले विचार, आपल्याला जे पाहिजे तेच आपण चॅनेल लावतो. YouTube मध्ये आपल्याला पाहिजे तोच व्हिडिओ आपण बघू शकतो, है ना. तर तशाच पद्धतीने आपल्या याच्यामध्ये हा सहस्त्रार चक्र काम करत असतो. तर आपला वायफाय आहे याच्याशी कनेक्ट करणं. ठीक आहे. आता याच्या मागे नंतर सांगते अजून पुढे पुढे हा. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भावना असतात, तर स्वीकार करण्याची भावना, की जे मिळतं आहे, जे आलं आहे तुमच्या लाईफमध्ये, ते तुम्ही स्वीकार करा. सगळ्यात पहिले स्वीकार करा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला तुमचे आई वडील चूज करण्याची काही होती का? काही नाही, जे मिळाले त्यांच्या पोटी जन्मलो ते आपल्या हातात नव्हतं. आपले मुलं आपल्या हातात आहे का? कोणता मुलगा पाहिजे, काय भाऊ बहीण मित्र, शत्रू सुद्धा इव्हन आपल्या हातात नाही, की कोणाशी शत्रुत्व कोणाशी मित्रत्व राहणार. तर तुम्हाला आज किंवा तुमचं फायनान्शियल जे काही तुमचं आई वडिलांचं होतं किंवा जे काही होतं, ते आता हा आता नंतर कसं तुम्ही त्याला हे करू शकता ते जरूर, पण आतापर्यंत जे मिळालं त्याला तुम्ही स्वीकार करा. सगळ्यात मेन भावना, दरवाजा, आपल्या शरीरातला येणारी जी काही एनर्जी तुम्हाला मिळाली त्याला स्वीकार करा पहिल्यांदा. आता ही एनर्जी घ्यायची कशी, विचाराने आपण बदलवू शकतो. तेच सगळं बदलवणं शिकणं म्हणजेच रेकी शिकणं आहे. जबरदस्त आहे, तुम्ही जर शिकले तर जीवन बदलून जातं. खूप कॉन्सन्ट्रेशन आहे का, आणि समजून घ्या. नाही समजलं तर मला प्रश्न विचाराल नक्की, नंतर लिहून ठेवा हवं तर. ठीक आहे. नंतर मग आहे, आणि इथे जो भावना स्वीकारतो तो व्यक्ती प्रज्ञावान असतो, म्हणजे त्याला नॉलेजेबल असतो, है ना. म्हणजे त्याला समजतं आणि स्वतःबद्दलची जागृती निर्माण होते. दयाळू व्यक्तिमत्व असतं. आणि ज्याचा दरवाजा बंद असतो तो असा चिडचिड करत असतो स्वतःसाठी, की माझ्यासोबत असं का, मीच असं का, मलाच का बरं देव, तू मलाच मलाच का शिक्षा देतोय, असं वगैरे जो कंप्लेंट करत असतो, तो त्याचा म्हणजे दरवाजा बंद असतो, ब्लॉक होतो, म्हणजे सहस्त्रार चक्र. आणि एकदा सहस्त्रार चक्र ब्लॉक झाला की मग तो दरवाजा एंट्रीच नाही करू शकत आहे ना, मग सगळे दरवाजे बंद होऊन जातात. तर त्यामुळे सगळ्यात महत्वपूर्ण तुमचं सहस्त्रार चक्र आहे, है ना. मग दुसरं चक्र आहे आज्ञा चक्र, जे आपल्या भुवईच्या मध्ये असतं, मध्ये दोन कपाळावर.
आता याला म्हणतात अंतर्ज्ञान. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भावना असतात, तर राग, लोभ, क्रोध, द्वेष असं वगैरे. तर आपण म्हणतो ना, रागात आलो की माझं डोकं डोकं सटकलं ना, तर बघ तू. आणि बघा, आपण अननोइंगली म्हणजे हाती लावतो, जसं सहस्त्रार चक्राला, अरे नशिबाचं देणं होतं, काय करू शकतो आपण, नशिबाचा खेळ आहे यार, असं बोलतोय ना. आणि इथे सहस्त्रार चक्राला हात लावतो आपल्याला, आणि आपल्याला माहिती नाहीये. आणि आज्ञा चक्र म्हणजे राग आहे. आणि दुसरीकडे हे झाले निगेटिव्ह होणं. हर याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह. निगेटिव्ह जिथे वापरले ना तुम्ही, तिथे तो चक्र ब्लॉक होऊन जातो. आणि जिथे पॉझिटिव्हिटी वापरली, तिथे तुमचा तो चक्र सहजपणे ती एनर्जी वाहून घेऊन जात असतो तुमच्या शरीरातून. आणि त्याचं म्हणजे अस्तित्व पण छान निर्माण होतं. तर आज्ञाचक्रामध्ये सगळ्यात मेन म्हणजे आहे इथे ज्ञान. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे की इतकं ज्ञान तुम्हाला जन्मल्यापासून मिळत आहे, की शाळा, कॉलेज, समाज, आई वडील आणि कोण नाही देते तुम्हाला. निसर्ग, जिथे पाहिलं तिथे रोज एकही दिवस असं जात नाही की आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान मिळालं नाही. आणि याच्यामध्ये खरंच असं एक असतं की अंतर्ज्ञान पण आपल्याला होतं, ज्यांचा आज्ञाचक्र ओपन होतं. थर्ड आय ओपन म्हणतो आपण. थर्ड आय इथे चित्र दाखवतात, तिसरा डोळा. तर ऍक्च्युली तिसरा डोळा बिळा तिथे नसतो. थर्ड आय म्हणजे की ह्या डोळ्यांच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही दुसऱ्यांच्या भावना जेव्हा बघू शकता, समजू शकता. म्हणजे स्वतःला तर समजतो आतून, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पण समजता, तेव्हा तुमचा तिसरा डोळा उघडतो, असं म्हटलं जातं. म्हणजे जसं आता मला असं वाटतं की माझ्यामुळे मला किती, म्हणजे माझं आयुष्य बदललं, मी इतक्या शून्यातून नाही मायनस मधून वर आली, तर माझ्यामुळे मी किती लोकांना मदत करू, आणि किती लोकांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये मी बदल करू. आणि मला जसं लोक काही विचारतात, हे करतात, तर मला त्यांचे दुःख समजतात, सांगतात एक, पण आतलं दुःख समजतं. म्हणजेच काय, तर माझा तिसरा डोळा म्हणजे मला त्यांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे मला समजलं जातं. खूप कमी भाषेमध्ये सांगितलं तरी सुद्धा, किंवा नुसत्या त्यांच्या बोलण्यावरूनही मला समजतं. तर यालाच म्हणतो की थर्ड आय ओपन झालं. याचा अर्थ असं नसतं खूप संत महात्मा झालो आणि असं नाहीये. कुणाचे ज्यांना समज आली त्या क्षणामध्ये. आणि असं असतं हे की एकदा उघडला म्हणजे आता परमनंटच उघडला असं पण नाही. ती समज आली पाहिजे बस. असं असतं ना, दरवाजा आपण उघडतो, बंद करतो, कोणाला नको असेल तर नाही, बंद करून ठेवतो. तर तसं पण होतं. परत काहीतरी गोष्ट बिघडली, निगेटिव्हिटी आली, तर परत बंद होऊन जातो दरवाजा. तर त्यामुळे ह्याला सतत चक्राला आपल्याला जे त्याला काय म्हणतात, सफाई करत राहावं लागतं ह्या भावनांची. आहे ज्ञान सगळं आलंय, खूप छान शिकलो, सगळं मस्त आहे. पण एखाद्या वेळेस राग आला आणि सटकली डोकं, तर मग राहत नाही, मग भान नाही राहत. तर मग अशा वेळेस परत आज्ञाचक्र डोळे बंद करून टाकतो. म्हणजे तो बघायला तयार नसतो की काय त्याच्यावर आयुष्य म्हणजे परिणाम होतील म्हणून, है ना. आणि आपण दुसऱ्यांना दुखवून जातो. तर अशा पद्धतीचं आज्ञाचक्र आपलं काम करत असतं. त्याच्यानंतर आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे आपल्या गळ्याच्या जवळ असतं. हा चक्राचं काम आहे व्यक्त करणं, स्वतःला एक्सप्रेस करणं. आणि याच्या भावना म्हणजे सत्य बोलणं. सत्य बोलणं म्हणजे जे आहे तसं आहे तशा पद्धतीचं व्यक्त करणं. खोटं बोलणं असतं, किंवा मग कधी ते रागवून बोलतात, किंवा कधी कधी कोणाला बोलता पण येत नाही. स्टेजवर जायचं म्हटलं तर ततपप होतं, किंवा लोकांच्या समोर त्यांना बोलता येत नाही, लपवता येत नाही, जे काही असं असतं. म्हणजे अशा अशा टाईपचं जे असतात त्यांचं चक्र बंद आहे. म्हणजे ते लोक ब्लॉक आहे असं म्हणतो आपण. आणि जे लोक बोलण्यामध्ये स्मार्ट असतात, चांगलं दुसऱ्यांच्या बद्दल त्यांच्या बोलण्याने म्हणजे जग बदलू शकतं, अशा लोकांचं म्हटलं तर विशुद्ध चक्र जबरदस्त असतं असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं आहे. नंतर आहे अनाहत चक्र. आणि ह्या सगळ्या चक्रांना जागृत करण्यासाठी आपली रेखी शक्ती ही काम करत असते. रेखीचं काम म्हणजे हेच आहे की ह्या चक्रांना जागृत करणं, म्हणजे ह्या भावनांना जागृत करणं. त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती तुम्हाला शिकवल्या जातात. ठीक आहे. आणि आपण म्हणतो पण की आईची शपथ मी खरं बोलतो, म्हणजे लहानपणापासून, आणि गळ्याला हात लावतो, म्हणजेच विशुद्ध चक्र जो सत्य बोलतो, तो म्हणजे त्याचं विशुद्ध चक्र ओपन आहे. अशा पद्धतीचं होतं. नंतर आहे अनाहत चक्र, तो म्हणजे हार्ट चक्र पण म्हणतो आपण त्याला. तर हार्ट चक्र म्हणजे इथे आपण म्हणतो ना, दिल से मैं प्यार करता हूं. खरंच मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि मला मनापासून असं वाटतं की हे सगळं चांगलं व्हावं, आणि आपण हार्टवर हात ठेवतो. म्हणजे इतकं सहजतेने ह्या सगळ्या गोष्टी आपण नॅचरली करतोय, पण आपल्याला त्याबद्दल माहिती नाहीये. आज त्याला जाणून बुजून करायचं आपल्याला. जाणून बुजून हार्टवर हात ठेवायचा आहे, जाणून बुजून याच्यावर हात ठेवून अफर्मेशन करायचं आहे, जाणून बुजून आपल्याला ज्ञान चक्रावर हात ठेवायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्या शरीरालाही शिकवायचं आहे, आपल्या बुद्धीलाही शिकवायचं आहे. म्हणजे तो रस्ता द्यायचा आहे आपल्याला. रस्ता, तो मार्ग दाखवायचा आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने अनाहत चक्र म्हणजे प्रेम करणारा, माफ करणारा आणि सगळ्यात मोठी भावना म्हणजे क्षमा. क्षमा करणं, क्षमा मागणं. आपली चूक झाली तर आपणही क्षमा मागायची. दुसऱ्यांनाही क्षमा करायचं, प्रेम द्यायचं, है ना? आणि खूप चांगले व्हायब्रेशन्स, आशीर्वाद म्हणजे व्हायब्रेशन्स देणं म्हणजे आशीर्वाद देणं. ह्या सगळ्या भावना इथे असतात. आणि जिथे समजा त्यांचं ब्लॉक असेल ना हा चक्र, तर त्यांना द्वेष असतो खूप. म्हणजे माफ नाही करणार, मी मरेपर्यंत माफ नाही करणार. कोणी कोणी तर मरेपर्यंत जन्मोजन्मी नाही करणार म्हणतात. म्हणजे साऱ्या जन्मोजन्मीचा तो हार्ट चक्र ब्लॉक करून ठेवतो आपला. तर अशा पद्धतीचं हा अनोईंगली आपल्याला माहिती नाही आणि आपण स्वतःसाठी काय काय क्रिएशन करतो आहे, स्वतःचं लाईफ कसं झंड करतोय आपण, हे आपल्याला माहीतच नाहीये. तर थोडंसं आपल्याला त्याच्यात जागृत करायचे आणि काही विशेष बदल नाही करायचे. सोपं म्हणजे काही सोपं काम आहे. फक्त तुम्हाला समजच आली पाहिजे बस. समजलं पाहिजे. हे काही जादूटोणा नाहीये. बिलकुल नाही. पण आपल्याला कसं असतं काही काही गोष्टी समजवण्यासाठी आपल्याला शारीरिक क्रिया दाखवाव्या लागतात. करून दाखवावं लागतं. जसं डान्समध्ये एखादी स्टोरी सांगायची असेल तर कसं ते भाव, डान्स, ॲक्शन्स करा. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की काय यांच्या भावना काय आहेत आणि याच्या मागच्या. तर बस तेच आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला ह्या रेकी शिकावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र म्हणजे खालचा, हार्ट चक्राच्या खाली, बेंबीच्या वरती. मणिपूर चक्र म्हणजे काय असतं, याच्यामध्ये अप्रिशिएशन ही भावना मेन आहे. अप्रिशिएशन म्हणजे तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करा, इतरांना अप्रिशिएट करा. आपण बरेच जण स्वतःला अप्रिशिएट करतच नाही. दुसऱ्यांचं तर सोडा, स्वतःला नाही. कोणी तारीफही केली ना तुमची तर नाही 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 मी असं नाही असं नाही नाही हो जाऊ द्या सोडून द्या ना काय एवढंसं वगैरे म्हणजे त्याला अप्रिशिएट करतच नाही किंवा त्याला लगेच आपण दरवाजे बंद करून टाकतो स्वतःचे की नाही नाही मला असं म्हटलं असं कसं म्हटलं यार मी तर अशी नाहीये म्हणजे किती सहजतेने आपण हे बोलतो की स्वतःला म्हणजे कबूलच करत नाही. तर स्वतःला अप्रिशिएट करायचं आहे आणि दुसऱ्यांना पण अप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी अप्रिशिएट करा की मला तुमचं आवडलं नाही आवडलं किंवा जे काही आहे तुम्हाला अशी प्रगती करू शकता आणि जे काही आहे अप्रिशिएट करणं केलं म्हणजे तुमचा मणिपूर चक्र जागृत आहे म्हणजे अवेअर आहे. आणि नाहीतर मग इथे बघा पेन आणि शारीरिक लेवलवर मग लास्ट मध्ये शारीरिक लेवलवर दाखवतात. म्हणजे शारीरिक लेवलवर म्हणजे तुम्हाला रोगराई होतात तशा पद्धतीचं. जसं सहस्त्रार चक्र ब्लॉक असेल, तर इथे तुम्हाला मंदबुद्धी म्हणा किंवा मेमरी लॉस होऊन जातं किंवा आज्ञाचक्र असेल तर मग इथे मायग्रेनचा त्रास होतो, डोकंदुखी होतं, रागीट असतात स्वभावाने ते लोक. विशुद्ध चक्र म्हटलं की ते आपलं कोणतं ते थायरॉइडचं ग्लँडच्या याच्यावर येतं, थायरॉइडचे त्रास होतात, हार्ट अटॅक येतो, हार्टचं बिघडलं तर. मणिपूर म्हटलं तर इथे पेनक्रियाज वगैरे येतात तर म्हणजे डायबिटीज शुगरची बिमारी होतो अशा टाईपच्या म्हणजे जिथे लाईफमध्ये गोडवा नाही जाणवत. कसा गोडवा जावे ना तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करत ना दुसऱ्यांना अप्रिशिएट करत. इथे आत्मविश्वास कमी असतो, शांतता नसते किंवा नेहमी प्रश्नार्थ त्यांचं हे असतं किंवा एक इंटिग्रिटी नसते. जे म्हणता तुम्ही ते करत नाही त्याला म्हणतो आपण इंटिग्रिटी. तर अशा पद्धतीचं इथे म्हणजे ब्लॉकेजेसही तयार होतात आणि समजा हे तुम्ही ब्लॉकेजेस तयार झाले शरीरावर मग शेवटी असे रोगराई तयार होतात. त्याच्यानंतर आहे बेंबीच्या खाली ओटी पोटावर म्हणजे स्वादिष्ठान चक्र. तर स्वादिष्ठान चक्र म्हणजे काय असतं की हा एकदम पॅशनेट बॅलेन्स्ड असं असतं. बॅलेन्स्ड म्हणजे बघा आपल्याला म्हणजे काहीतरी असं झालं एकदम तर असं वाटतं हा पोटात गळगळतं पण आपल्याला एकदम है ना किंवा असं काही कर्रकन असा आवाज आला तर एकदम पोटातच कसं तरी झालं असं म्हणतो आपण. तर त्यावेळेस म्हणजे काहीतरी गोष्टी अशा म्हणजे एक आणि आपण हसतो पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली उत्तम मूड असतं है ना त्यावेळेस आणि खेळकरपणा असतो चंचलता असते. त्याच्यात मेन गुण म्हणजे बॅलेन्स्ड असतो. बॅलेन्स्ड म्हणजे असं एक सांगायचं म्हणजे की जसं खरं आहे की खोटं आहे. आता समजा एखादी खरी गोष्ट सांगून कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ती गोष्ट खरंच चांगलं आहे का? नाही है ना. पण खोटं बोलून एखाद्याचं आयुष्य जर चांगलं होत असेल तर ते खोटं खोटं आहे का? नाही. आपण आपल्या मुलांना पण कितींदा तरी खोटं बोलतो आणि सांगतो की अरे तू असं केलं तर तुला असं होऊ शकतं, तसं होईल, तसं जाईल, मग तुला तसं नको करू असं. पण त्याच्या मागे खरंच तसं होत असते का? कारण किंवा ते 100% सही असते का? नाही. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला लपवाव्या लागतात, काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतात. पण त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? इंटेन्शनवर आपल्याला काम करायला पाहिजे आणि जो व्यक्ती इंटेन्शनवर काम करतो तो खरा म्हणजे स्वादिष्ठान चक्र त्याचं जागृत आहे असं समजलं जातं. आणि लास्ट आहे मूलाधार चक्र.
मूलाधार चक्र जागृत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळेच चक्र जागृत असणं आहे, पण मूलाधार चक्र सगळ्यात म्हणजे महत्वाचं आहे. सहस्त्रार चक्र म्हणजे आपण ह्या धर्तीवर येतो, स्वीकार करायचा आहे, हा सगळ्यात मोठी भावना. मग ह्या पाचही चक्रामधून आपल्याला ह्या धर्तीवर ऍक्शन्स करायचे आहेत, है ना. आणि शेवटी मूलाधार चक्र म्हणजे सरेंडर. म्हणजे हे सगळं सोडून जायचं आहे आपल्याला ह्या धर्तीवरून. काही घेऊन जाणार नाहीये, हे शरीर घेऊन जाणार नाही आपण. सगळं जाळून टाकतील सगळे लोक आपलं, आणि आपल्या कामाला लागतील तिसरा दिवस म्हणून. तर मग इथे सरेंडरची भावना आपल्याला इथे जागृत करायची आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण धर्तीवर राहतो, ह्या जगात राहतोय, म्हणजे ग्राउंडेड आहे. तर आपल्यामध्ये विश्वास क्रिएट झाला पाहिजे, स्वतंत्रता. आपण स्वतंत्र आहोत, एकटे आलो जिवंत, एकटे जाणार आहे मरणार. एकटं कोणाला सोबत घेऊन आलो नाहीये आणि कोणाला घेऊन मरणार नाहीये. ही गोष्ट तितकीच खरं आहे. आणि तुम्ही जितकं जिवंतपणाने जीवन जगले, एहसासपूर्वक जगले, तितकं तुमचं जीवन सुंदर आणि सुखी होतं, संपन्न होतं. तर ह्या धर्तीवर येऊन तुम्हाला मूलाधार चक्र जागृत करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या धर्तीवर जगणं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे पैसा. कारण पैसा हा मोड आहे आपल्याला. आज तुम्ही पण इथे जॉईन झाले तर तुम्ही पैसा भरून जॉईन झाले. पैसे भरले नसते तर तुम्ही जॉईन नाही होऊ शकले असते. म्हणजे कुठेतरी आपल्याला आज हे जे काही मिळत आहे, ज्ञान मिळते, आपल्याला जे काही मिळत आहे, हे तुम्हाला काहीतरी खर्च करून, म्हणजे तुम्हाला एनर्जी द्यावी लागली आणि मी तुम्हाला एनर्जी देते. म्हणजे ही एनर्जी आपण हर हर क्षणामध्ये एक्सचेंज करत असतो. आज तुमच्याजवळ जे काही आहे, जे काही आहे, तुम्ही खाताय पैसा, तुम्ही झोपता पैशावर, तुम्ही म्हणजे पाणी पिता पैसा पिता. बिना बिल दिल्याने तुम्हाला पाणी सुद्धा पिता येत नाही. तुम्हाला तो ग्लास आहे तो सुद्धा तुमचा पैसा. तुम्ही कपडे घालता पैसा. बघा, बिना पैशाने आलं काय तुमच्या घरात? तुम्ही स्वतः सुद्धा नाहीये पैशाशिवाय. आज करोना झाला तर म्हणजे ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला पैशाने विकत घ्यावा लागला, हो ना. निसर्गाने आपल्याला सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, पण आपण ह्युमन बिंगनी आपल्याला सहज व्हावं म्हणून तो एक पैसा क्रिएट केला. त्याला आपण समृद्धी म्हणतो, संपन्नता. तर हा म्हणजे मूलाधार चक्र जेव्हा तुमचा जागृत होतो, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा सहजतेने, म्हणजे ही एनर्जी सुद्धा तुम्ही पैशाची सहजतेने देवाणघेवाण करू शकता. तर अशा पद्धतीने, आणि हे जर ब्लॉक झालं तर मग तुम्ही म्हणजे कसं आहे की सोडतच नाही ती गोष्ट. कोणतीही गोष्ट सोडत नाही, आणि माझं आहे माझं आहे. मग मृत्यूनंतरही म्हणतो ना तो, अजूनही त्याचा आत्मा येतो आणि मला सतवतो. ऍक्च्युली ह्या गोष्टी काही नाही आहे. म्हणजे एनर्जी आहे, पण ते आपले भास असतात. भास म्हणा, किंवा ती आपल्याला काही काही लोकांना जाणीव होतं त्या गोष्टीची. त्याला आपण निगेटिव्ह असं नाव दिलं, निगेटिव्ह एनर्जी वगैरे. पण तरी पण त्यांची एनर्जी ती म्हणजे हे म्हणतो ना आपण, सहज विलीन झाली नाही, तर ते अजूनही सरेंडर करत नाही. तर ह्या धर्तीवरून आपल्याला जाताना सगळं काही सरेंडर करावं लागतं, आणि हे एका क्षणात सगळ्यांना जमत नाही. आजही मृत्यू म्हटलं तर घाबरतात सगळे, बरेच लोक. आणि माहिती आहे सगळ्यांना, इथे कोणीच जगायला आलेलं नाहीये, सगळे मरणार आहे एक दिवस, है ना. पण तरी पण ह्या जगताना मृत्यूची तयारी करायची आहे. हर क्षण मध्ये तुम्हाला जगायचं आहे. कोणत्या क्षणात तुम्हाला मृत्यू येईल तुम्हालाही नाही माहिती, कोणालाच नाही माहिती, आणि तुम्ही माहितीही करू शकत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला जगण्याची कला आली पाहिजे, हे इथे शिकलं म्हणजे हे एक म्हणजे एनर्जी जागृत होते. तर हे सगळे चक्र तुम्हाला रेखीमधून एक 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 चक्र जागृत करायला हळूहळू होतं. जेव्हा तुम्हाला आता मी आज जो अटोमेंट देईल, तेव्हा तुमचे हे 4 चक्र मी त्याच्यावर मी काम करणार. म्हणजे त्या चक्राचा दरवाजे ओपन म्हणा, किंवा तुम्हाला जे अफर्मेशन्स देईल, तर ते तुमच्या त्या चक्रांवर काम करतील. मग जेव्हा तुम्ही सेकंड डिग्रीमध्ये येता, तेव्हा मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र ओपन होतं. आणि थर्ड डिग्रीवर येतात तेव्हा मूलाधार चक्र. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असते की शिकायचं असेल तर 3ही डिग्री व्यवस्थित करा. छानपैकी मूलाधार चक्र म्हणजे कम्प्लीट वर्क करा. एका याच्यावर अर्धवट नॉलेज म्हणजे हे धोकादायक असतं, आणि मग अशामध्ये रेकीला बदनाम करतात लोक, है ना. तर असं करू नका. तर हा, मग आता हे एवढे काम करते. आणखी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक सांगते की आपल्या म्हणजे भौतिक जीवनामध्ये रेखी कशी काम करते. हे तर चक्रांवर तर काम करतेच आहे, है ना. पण चक्र मग आपल्या भौतिक जीवनामध्ये कसे काम करतात, तर जीवन म्हणजे तुम्हाला एक सहज सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला पटेल असंच आहे की आपण असं जेव्हा हात करतो आकाशाकडे,
तर आपण आकाशाला काय म्हणतो की भगवंता देवा आनंद दे, सुख दे, है ना, भरपूरता दे, संपन्नता दे, असेच आपले अफर्मेशन असतात ना. आपण असं कधी म्हणतो का की अरे मला आता दुःख दे बरं, खूप झालं आनंद, खूप झालं सुख, आता दे, असं म्हणतो का? म्हणायचं हेच नाहीये. हात वर केलं, आकाशाकडे पाहिलं की जीवनामध्ये आनंदच मागतो आपण. आणि ती आनंद देणारीच ऊर्जा आहे ही ब्रह्मांडी ऊर्जा. तर तसंच ह्या जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे ह्याची जागृती येते आपल्याला. बिना ध्येयाने तुम्ही जेव्हा जगता ना, तर जीवन असं आहे की ते नौकाला कधी म्हणजे रस्ताच नाही माहिती. कोणत्या गावाला जायचंय माहिती नाही आणि बसलं कुठल्या तरी ट्रेनमध्ये आणि कुठेतरी पोहोचून देईल ट्रेन. काय करायचंय, काय नाही करायचं काहीच नाही माहिती. जसं मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, की सायंटिफिक पद्धतीने आध्यात्मिकता स्पिरिच्युअलिटी लोकांना समजून द्यावं, जेणेकरून त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या मैदानावर बेस्ट गेम खेळावा, है ना. आणि मरताना म्हणजे एकदम वाव काय जगलो मी आयुष्य, अशा पद्धतीने जगावं, हे त्यांना जागृत करून द्यावं, हे त्यांना समजावून सांगावं. हा माझा ध्येय आहे आणि त्याच ध्येयाने मी रेकी किंवा हे सगळे स्पिरिच्युअल कोर्सेस शिकवते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये जीवनामध्ये काय ध्येय आहे, तर ह्या एक प्रकारची जागृती तुम्हाला येतं. आपण स्वतःवर आणि इतरांवर पण प्रेम करायला शिकता. लोकांमध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होतो. आज मी खरंच सांगते, मला माझ्या म्हणजे मी कधीतरी वडिलांच्या नावाने ओळखलं जात होतं, यांची मुलगी, यांची बायको, यांची बहीण, यांची मुलगी, है ना, यांची आता आई. पण मला असं वाटतं मला कोणी नंदिनी मिश्रांच्या नावाने कोणी ओळखेल का? मला माझ्या नावाने नंदिनी. आज मला खरंच सांगा, तुम्ही इतके लोक आहात, कोणाला माहितीये माझे वडील काय करतात, कोणाला माहितीये माझा भाऊ काय करतो, कोणाला माहितीये माझा नवरा कोण आहे, नाही माहिती ना. पण आज माझ्या नावाने तुम्ही आले म्हणजे आपण कुठेतरी स्वतःची ओळख निर्माण केली. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे लोक प्रेम करायला लागले, इतकं प्रेम की आज गुरु म्हणून म्हणजे इतकं सुंदर, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ माझे नक्की शेअर करेन याच्यावर. गेट टुगेदर जेव्हा होतं म्हणजे लोक कसे भेटतात आणि कसं त्यांचं आयुष्य बदलून गेलं. तर अशा पद्धतीचे आपला दिवस आपल्या जीवनाला एक हे मिळतं, वाटचाल मिळते म्हणा किंवा एक आत्मविश्वास आपला वाढतो. एका मजुरासोबत बोलू शकत नव्हते, पण मी आज तुमच्यासोबत म्हणजे सहजपणे बोलू शकते. तर हे एवढं मोठं बदल म्हणजे जीवनामध्ये झालेलं आहे. तर हे सगळं मी तुम्हाला याच्यासाठी सांगते, की तुमच्या पण जीवनामध्ये येऊ, है ना? आणि शारीरिक लेव्हलवर तुम्हाला सांधेदुखीच नाही, तर तुम्हाला मोठ्या वेदनांपर्यंत मला स्वतःला म्हणजे माझे मिस्टर जेव्हा गेले, तर म्हणजे मला पाठदुखीचा खूप जास्त त्रास होता. कंबर, पाठ म्हणजे मी असं अक्षरशः असं उभी नव्हती राहू शकत. टॉयलेटला म्हणजे मला जायला म्हणजे प्रॉब्लेम, कसं बसायचं, कसं हे करायचं म्हणजे. आणि तशात मग मिस्टर सोडून गेले. मग तर माझी हादरली होती, की आता मला कोण सांभाळेल? कारण मुली लहान होत्या. त्याही शिकत होत्या. पण त्याच्यानंतर रेकी आली माझ्या जीवनात आणि खरंच मी स्वतःवर केलं. सगळ्यात पहिले क्युअर तर माझं हे झालं. मला आताही म्हणजे एकही असं एकदाही असं झालं नाही ना, तर मला दरवर्षी साधा पंखा लावला तरी सुद्धा मला म्हणजे सहन होत नव्हतं. त्या पंख्याची हवा. इतकी भयानक दुखणं होतं. तर अगदी सगळं म्हणजे हे होतं. विश्वास ठेवा. माझे स्वतःचे म्हणजे अनुभव आहेत हे. आपण आपल्या आत असलेल्या भावना आणि पारदर्शकता पाहून आपण म्हणजे योग्य ते निर्णय आपण घेण्याची क्षमता आणि ताकद वाढते. म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला नको, आपण स्वतःचा आतल्या आतमध्ये आपल्याला समज येते आणि याची ताकद आपल्याला वाढते. आणि रेकीमुळे आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. हायर सेल्फ म्हणजे मी स्वतःशी कनेक्ट करते. म्हणजे मी जागृत आहे, की मी तुम्हाला काय सांगते आणि माझ्या सांगण्याचा उद्देश काय आहे, की तुमच्या जीवनामध्ये किती म्हणजे प्रगती व्हावी, काय आहे हे मी माझ्या दुसऱ्यांना मला नाही बोलायचं आहे, पण मला माझं माहिती आहे, की मी काय बोलते आणि मला याचा रिझल्ट काय मिळू शकतो, है ना? तर ह्या गोष्टीचा मला स्वतःला अनुभव येतो. म्हणजे मी सेल्फशी कनेक्ट आहे. मला माहिती आहे की माझं जीवन कशासाठी आहे आणि मी त्याचा कसा उपयोग करून घेते आहे. ठीक आहे. रेकी नेहमीच आपले समर्थन करते. आपले शरीर, मन आणि आध्यात्मिक सामर्थ्य आपल्यामध्ये किती आहे हे समज येते तुम्हाला. रेकी आपल्या मनोकामना पूर्ण करते. आपल्या स्पर्धेमध्ये हौसला वाढवते. रेकी रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. पशु, पक्षी, वनस्पती हे जसं आता माणूस, आपण ह्युमन बिंग, आपण सायन्सच्या जगात असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रूफ पाहिजे असते किंवा मग आता करून द्या बरं, आता मला हे दुखतंय आणि लगेच द्या बरं की. आणि आता किंवा माझा मुलगा असा वागतो त्याला सुधरवा बरं तर मॅडम. तर असं नाही होत. आणि हे कसं असतं त्यांना म्हणजे तुरंत काहीतरी असं कुचकुच म्हणजे पाहिजे 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 किंवा काहीतरी होईल असं मॅजिक.
आणि त्याच्यावर परत सायंटिफिकली करत असतो. आता मी तुम्हाला इतक्या दूरपर्यंत आहात तुम्ही, पण माझी इतक्या जवळची मैत्रीण डॉक्टर आहेत, दोघे नवरा बायको, पण नाही विश्वास आहे त्यांना. नाही विश्वास आहे. त्यांनी सगळी माझी परिस्थिती पाहिलेली आहे जवळून. माझा सख्खा भाऊ लहान वकील आहे. त्यांनी सगळी परिस्थिती माझी, मी तुम्हाला तर स्टोरीज सांगते आणि तुमचा विश्वास बसतो. त्यांनी तर डोळ्याने पाहिलेल्या, ते माझ्या सोबत होते त्यावेळेस. तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टीचा विश्वासच नाही, कारण त्यांना करायचंच नाही. ते सायन्सच्या मागे लागलेले आहेत. मी सायन्सला दोष नाही देत आहे. सायन्स आहे, आपण शोध लावलेला आहे त्याच्यामध्ये. पण ऑलरेडी ह्या अध्यात्मामध्ये म्हणजे ह्या निसर्गामध्ये ऑलरेडी ते आहे. आपण काहीच क्रिएट केलेलं नाहीये. है ना. आज जे काही आता आपण लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल म्हणा, याच्या एक एक वस्तू, एक एक स्क्रू किंवा एक एक जे काय असेल डिव्हाइस, ते सगळं इथूनच आणलं ना बाबा. ह्या धर्तीवरच तुम्हाला मिळालं, ह्या मातीतूनच, ह्या दगडातूनच. लोखंड मिळालं, दगडातूनच मिळालं सगळं. आणि मग आपण आपल्या कल्पनेने, आपल्या विचारांच्या शक्तीने आपण हे सगळं निर्माण केलं. आणि ती शक्ती आपल्यामध्येच आहे, ह्या नेचरमध्ये आहे, हेच आपण त्यांना साबित केलं. पण पशु पक्षी भोळे आहेत बिचारे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही माहिती. त्यामुळे त्यांना रेकी अशी दिली ना, हे खूप लवकर एक्सेप्ट करतात आणि त्यांना खूप छान फरक पडतो. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा अहसास देतो. घरात, घर परिवारात मान सन्मान मिळवून देतं. सुरक्षा कवच आहे. स्वतःला सुरक्षित ठेवता येतं. म्हणजे तुम्ही जिथे जाऊ शकता, म्हणजे कार म्हणा, रेल्वे म्हणा, प्लेन म्हणा, आपलं घर दार, आपली मुलं मुली यांना सगळ्यांना तुम्ही सुरक्षित कवच ठेवू शकता. आपली मानसिक शक्ती जागृत होते याच्यामुळे. आणि दूर असलेल्या लोकांना पण आपण याला शारीरिक मानसिक लाभ पोहोचू शकतो. जसं आज माझी मुलगी कॅनडाला आहे, पण इथूनही मी तिला रेकी पाठवू शकते. तर अशा पद्धतीचं रेकीचे खूप खूप म्हणजे उपयोग आहेत. तर मला आता खरंच सांगा, तुम्ही सगळे मेसेज करून सांगा की इतकी सुंदर ही शक्ती, जणू जादुई शक्ती म्हटलं तरी चालेल. जादुई म्हणजे आपल्याला पहिल्यांदा माहिती झालं की खरंच अशी शक्ती आपल्यामध्ये आहे. जादू वाटायला लागते ना. पण अशी शक्ती आपल्या जीवनामध्ये यायला म्हणजे जागृत करायला तुम्हाला आवडेल का? तर येस म्हणून मला टाईप करा. तुम्ही जितके लोक आहेत सगळ्यांनी टाईप करा, कारण मी तुम्हाला समजेल की तुम्ही जागृत आहात. ठीक आहे. तर मी तुमच्या येसची वाट बघते. एक तर वाय म्हणून लिहून पाठवा, नाही तर येस लिहून पाठवा. वाव, करून राहिलेत सगळे. तर सगळे जागृत आहे, है ना. तर धन्यवाद, थँक्यू. तर ही ऊर्जा आपल्यामध्ये जेव्हा जागृत होते ना, तर आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतो. आणि आपलं मानसिक, भौतिक किंवा आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलून जातं. आणि खरंच हे जे करायचं असेल ना तुम्हाला, तुम्ही जितक्यांनी येस म्हणून टाईप केलं, अर्धवट सोडू नका, पूर्ण ग्रँड मास्टर बना. कारण ग्रँड मास्टर म्हणजे तुम्ही त्या लेवलला चालले जाता. समज समज येते तुम्हाला, अंडरस्टँडिंग आहे ना. म्हणजे भगवान बुद्धांना बुद्ध का म्हंटलो आपण, असं काय त्यांना प्राप्त झालं? तर त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं यार? कोणत्या अशा शाळेत गेले तर त्यांना निसर्गाबद्दलची समज समजलं. निसर्ग आपल्या हर एक गोष्टीतून तुम्हाला समज देत राहतो, शिकवत राहतो. इतकं सुंदर आहे. तर त्या निसर्गाच्या जवळ जायचं आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला, मग मी हे तुम्हाला उद्या सांगेलच सगळं. तर आपल्याला शिकायचं आहे सगळ्यांना, आणि त्या सगळ्यांनी म्हणजे येस म्हणून टाईप केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून मी म्हणजे थँक्यू म्हणते तुम्हाला. मिलिंद पवार, तुम्हाला काही बोलायचं आहे वाटते, बोला सर. मी अनम्यूट केलं तुम्हाला, हँड रेस केला कशासाठी? मिलिंद पवार. आज मी तुम्हाला आता हे जे आहे एवढं सगळं माहिती रेखीची सांगितली तुम्हाला. तुम्हाला मी आता याच्यात अटोमेंट देणार आहे. ठीक आहे. अटोमेंट म्हणजे दीक्षा, दीक्षा देणं. दीक्षा देणं म्हणजे काय आहे की नॅचरली शक्ती इथे आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी फक्त तुमची एक ओळख करून देते, म्हणजे तो एक प्रकारचं कनेक्शन करून देते. जसं आता आपल्याला एखाद्या साहेबांकडे जायचं, त्यांच्याकडे तुमचं काम आहे आणि मी ओळखते असं तुम्हाला म्हणतात, तर मग मी म्हणते की हो हो, चला चला, मी तुम्हाला ओळख करून देते, आणि मी घेऊन जाते आणि त्यांच्याशी ओळख करून देते. तर तुम्हाला किती छान वाटतं की वाव, किती सहज काम झालं, यांनी ओळख करून दिली, यांनी मला रस्ता दाखवला, तो झाला. बस तसंच हे आपण एक म्हणजे एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. काही म्हणजे सिम्बॉल्स असतात, काही सूत्र असतात,
तर त्या पद्धतीने जसं आता हे सूत्र आणि सिम्बॉल्स म्हणजे काय म्हणतात, जसं आता आपल्याला आपण लहानपणी शाळेत गेलो, आपल्याला आईचा है ना, असं शिकलो. तर मग हळूहळू आई लिहायला शब्द लिहायला शिकलो. मग त्याच्यानंतर आता नंतर धडे वाचायला शिकलो आईवरून. मग आई समजायला लागली, आईचे इमोशन्स समजायला लागलं. आपली आई म्हणजे कशी आहे तिच्याबद्दल समजायला लागलं. मग लोकांची, समाजातली आई, मग देशाची आई, म्हणजे किती मोठ्या, आणि आई हा शब्द म्हटल्याबरोबर एक कसं, कशी असते ती आई, म्हणजे त्या शब्द झाला तो आई, लिहिलं आई, पण त्याच्या भावना पूर्ण मात्र न सांगता सगळं धडाधड कळलं. आई ही प्रेमळ असते, आई किती जिम्मेदारीने हे सगळं करते, आई अशी जन्म देते, आईला किती त्रास होतो, आई बापरे, आई जाईपर्यंत म्हणजे सगळं सगळं आई आईच असते आपलं. तर तशा पद्धतीने हे सूत्र सिम्बॉल्स म्हणजे ती भाषा आहे आणि ती आहे जपानच्या याच्यामध्ये. तर ते तुम्हाला सेकंड डिग्री मध्ये शिकवलं जातं. पण आज मी तुमच्यामध्ये ते इंटिग्रेट करते. इंटिग्रेट करते म्हणजे एकरूप करते ऊर्जेच्या सहाय्याने. त्या ह्या सगळ्या प्रक्रियेला दीक्षा देणं म्हणतात. तर दीक्षा देणं म्हणजे असं खूप मोठे काहीतरी जादू टोणा करणं किंवा मला असं झालं तर असं काहीही नाहीये. फक्त तुम्ही फील करा की तुम्हाला कसं वाटतंय, काय होतंय हे. तर थोड्या वेळापुरते म्हणजे हात जोडा आणि मग थोड्या वेळानंतर 2-5 मिनिटानंतर तुम्ही हात खाली ठेवलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये हात जोडून राहायची गरज नाही. पण मी तुम्हाला एक मेडिटेशन देते. तुम्ही ते मेडिटेशन ऐकत राहा आणि जसं जसं मी सांगते तशा तशा पद्धतीने तुम्ही फील करा, स्वतःच्या विचारांना कन्व्हर्ट करा. हात खाली ठेवा सर. आतापासून हात जोडून ठेवायची गरज नाही. हात अगदी नॅचरली बसा, अगदी सहज बसा. तर ते त्या मेडिटेशन मध्ये मी तुम्हाला म्हणजे मेडिटेशन देते, माझा आवाज येईल तुम्हाला. पण इकडे माझा थोडा व्हिडिओ बंद राहील, तुम्हाला डोळे बंद करून बसायचं आहे, व्हिडिओ बंद राहील. पण तुमचे सर्वांचे व्हिडिओ चालू पाहिजे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना दीक्षा मिळू शकत नाही. ठीक आहे. तर म्हणजे मला ते दिसले पाहिजे, मी बघते सगळ्यांना, कारण ठीक आहे. आणि सगळ्यांचे नाव पण पाहिजे, म्हणजे माझ्या लिस्ट मध्ये पण तुमचे नाव आहे, तसे तुम्हाला इथे पण दिसतात आहे. तर मी सगळ्यांचे नाव वाचेन, पण मी तुम्हाला नाही आवाज येणार, तुम्हाला तो मेडिटेशन करत राहा तुम्ही. ठीक आहे. आणि मी इथून तुम्हाला सगळ्यांना दीक्षा देते. ओके. येस मिलिंद सर, काही बोलायचं आहे का? नाही नाही. ओके ओके, ठीक आहे. तुमचा हँड रेस दिसला ना म्हणून. तर सगळे तयार आहेत. तर म्हणजे डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या मात्र. आणि पाणी वगैरे प्यायचं असेल तर पिऊन घ्या पाणी, है ना. शांतपणे सगळेजण छान बसा. निलिमा बारा हाते तुमच्या सोबत, म्हणजे काय त्यांचं नाव काय, मिस्टर ते कोण आहेत म्हणजे तुमच्यासोबत बसलेले आहेत? निलिमा, आणि म्हणजे मला नाव याच्यासाठी की मी तुम्हाला पण हे देईल. हे नाव काय तुमचं दोघांचं पण? निलिमा बारा हाते. हा, जे सोबत बसले ते, हा स्वप्ना पण आहे ना सोबत. हा, तर त्यांना बसू द्या. सगळ्यांना घरचे लोक आहेत ना, बसू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मला नाव सांगा म्हणजे मी त्यांचं पण नाव वाचेल आणि त्यांना पण रेकी म्हणजे हे देईल, आपलं दीक्षा देईल. किंवा मला टाईप करून पाठवा. हा, संदीप. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर आणि निलिमा, हा निलिमा तुमचं याच्या सोबत कोण आहेत? निलिमा बारहाते. माझा आवाज येतोय का तुम्हाला? निलिमा बारहाते, बोला नाही, कोणाचं आहे बारहाते, कोण आहे? अनम्यूट करा ना. माझं मुलगा आहे हर्षल बराटे. नाव काय म्हटलं? हर्षल बराटे. हर्षल मराठे. ओके, हो हो. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. अजून? आणि हे हे पण तुमचं पण एक आहे, विवो, तुमचं नावच नाही इथे लिहिलेलं. विवो, हा, तुमचं नाव काय सर? तुमचं नाव काय आहे? येस बोला. हा, बोला सर. बोला ना, बोला ना, काय म्हणताय? अनम्यूट केलं ना तुम्ही, बोला ना. बोला ना, माझा आवाज नाही येते का तुम्हाला? अरे परत अनम्यूट करून टाकलं तुम्ही, व्हिडिओही बंद करून टाकला. ठीक आहे. तर आलं, सगळ्यांचं नाव आलं. तुमचं नाव काय सर? विवोचा तुमचा मोबाईल आहे.
बघा मी अनम्यूट करायला तुम्हाला मेसेज पाठवलाय. तर तुमचं नाव नाही माहिती मला, तर तुम्हाला मी नाव घेऊनही नाही बोलू शकत. अनम्यूट करा म्हणून मेसेज आलाय तुम्हाला. चला ठीक आहे. तर तुम्ही शांतपणे बसा. जे आहेत त्यांना मी नक्कीच देते आहे. ओके. तर एक मी शेअर करते आहे. चला ओके ठीक आहे. तर शांतपणे बसा. आवाज येतोय सगळ्यांना? मी नंदिनी आपलं सर्वांचं स्वागत करते. येस. अगदी मनापासून स्वागत करते. तुमची स्वप्न सत्यात उतरावी असं तुम्हाला वाटतं का? चला तर त्या परम शक्तीसोबत एक लय होऊन जाऊया. शांतपणे एका जागी बसा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. कम्फर्टेबल बसा. कोमलतेने डोळे बंद करा. कंबर पाठ सरळ असू द्या. ह्या ध्यानाचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या आत्मचेतनेशी एकरूप होऊन जावे. आपल्या चेतनेच्या गहनतेचा अनुभव करावा आणि त्या परम महाशक्तीशी जुडावे. ध्यानाची ही प्रक्रिया खूपच सरळ आहे. ही एक सर्वोत्तम प्रक्रिया आहे आपल्या दिव्यतांना अनुभव करण्याचा. स्वयंला दिव्यतेमध्ये एकरूप करून सर्व काही बनायचं. आपल्या सीमित जीवनाला समर्पित करून सर्वव्यापी चेतनेचा अनुभव करायचा. एकदा स्वामी निसर्गदत्त महाराज बोलले की काय नाही हे जाणणे म्हणजे मी काहीही नाही. प्रेम आहे हे जाणणे म्हणजे मी सर्व काही आहे. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये माझ्या जीवनाचा प्रवास आहे. चला तर हा परमबोधाचा, ह्या जागरूकतेचा स्वीकार करूया. एका फुलपाखराला कोशावस्थेत असताना जर सांगितलं की मोठं होऊन तुला फुलांशी गुजगोष्टी करता येणार आहेत, त्यामधील मधरूपी आनंद प्राप्त करण्यासाठी तुला हव्या असलेल्या बागेत फुलांवर विहार करण्यासाठी स्वैरपणे जाता येणार आहे, तेव्हा त्यावर ते विश्वास करू शकेल असं आपल्याला वाटतं का? अजिबात नाही. उलट ते विचार करेल, मी तर कोशात फसलेला आहे, असहाय्य आहे. इतकंच काय, पण मला साधी हालचालही करता येत नाही. आणि हा मात्र त्यातून बाहेर येऊन उडण्याविषयीच्या गप्पा मारतो आहे. अगदीच असंभव. या अशक्य गोष्टींची कल्पना स्वप्नात देखील मी करू शकत नाही. पण तेव्हा आपण त्या लहानशा फुलपाखराला समजून सांगाल, बाबा रे, आता तू त्या गोष्टीविषयी चिंता करू नकोस. तू जेथे आहेस तेथेच तुझ्या सगळ्या ताकदीचा उपयोग करणं सुरू कर. बाहेरचं महाजीवन तुझं आतुरतेने वाट पाहत आहे. तू केवळ सुरुवात कर, बस. कारण त्या कोशातून बाहेर पडल्यानंतर मोठं फुलपाखरू म्हणून तू उडू शकणार आहेस. गगनात यथेच्छ भरारी मारणार आहेस. अशी कल्पना करून तुझ्यात असलेल्या बळाचा सर्व शक्तीनिशी वापर करणं सुरू कर. त्यानंतरच तुला उडता येईल. आता आपण हे जाणताच की छोट्या फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यासाठी स्वतःच्या बळाचा योग्य उपयोग करून, धडपड करून आपले इवलेसे पंख पसरावे लागतात. जे आपल्यात असणाऱ्या बळाचा योग्य वापर करू शकत नाहीत, ते कोशाच्या आतच गुरफटून राहतात. आणि जर एखाद्याने त्याच्यावर दया करून त्याला बाहेर काढलंच तर त्या बिचाराला धडपंखही फुटत नाही. कारण त्याने कोशातून बाहेर येण्यासाठी ज्या बळाचा वापर करायला हवा होता तो तर केलाच नाही. ताकद लावल्यामुळे पंख
फुटण्याची शक्यता तरी असते. वास्तविक बाहेरून कोश तोडणाऱ्या माणसाने भावविभोर होऊन कोशात अडकलेल्या फुलपाखराला मदत करण्याऐवजी त्याचं नुकसानच केलं. किती महागडा सौदा झाला हा. सत्य जाणणारा माणूस त्याला कोशा अवस्थेतून बाहेर आणण्याऐवजी त्याला योग्य ती मदत करेल. तो माणूस त्या छोट्या फुलपाखराला सतत हीच आठवण करून देईल, तू फुलपाखरू म्हणून आकाशात स्वच्छंदपणे उडू शकतोस. आता तुला जो त्रास होत आहे, खरं तर मोठं फुलपाखरू बनून आकाशात भरारी घेण्याची तयारी आहे. माणसासोबतही नेमकं असंच होत असतं. त्याचं जीवन कोशातल्या छोट्याशा त्या फुलपाखराप्रमाणेच आहे. त्याला पृथ्वीवर जेव्हा सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, तेव्हा तो पृथ्वीवर काय शिकण्यासाठी आला आहे हेच विसरून जातो. आणि मिळणाऱ्या सुख सुविधेतून जर एखादी गोष्ट कमी झाली तर लगेच त्याची उणीव भासू लागते आणि त्याला वाटतं, अरे रे, माझ्याच बरोबर असं का? कमीत कमी माझ्या बरोबर तरी असं व्हायला नको. ज्या लोकांना लहानपणापासून सर्व ऐश आराम सुख समृद्धी मिळते, त्यांची स्थिती या कथेत सांगितलेल्या फुलपाखराप्रमाणेच दयनीय होते. माणूस पृथ्वीवर आपल्यात असलेल्या संपूर्ण शक्यता विकसित करण्यासाठी आलेला आहे, परंतु दुर्दैवाने याची त्याला जाणीव नसल्यामुळे आयुष्यात कितीही असुविधा असल्या तरी तो स्वतःमध्ये असणारं मनोबळ वापरून त्या चेतनेचा सर्वोच्च स्तर गाठू शकत नाही. प्रत्यक्षात चेतनारूपी पंखांचा योग्य उपयोग माणसाने केला असता तर तो निळ्या पूर्ण भार भरारी मारू शकला असता. कारण जीवनात अनेक कठीण घटना अडचणींना समोर गेल्यानंतरच लोकांना समजतं की त्या दुःखांमुळे ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत, कणखर बनलेले आहेत. पृथ्वीच्या जीवनातच या कोशरूपी मर्यादा आहेत आणि त्या शोधण्यासाठी आपल्याला आपल्यात असणारं संपूर्ण बळ वापरायचं आहे. म्हणून कोणतीही घटना आपल्यासाठी दुःखाचं कारण बनू नये. ती आनंदाचं कारण बनली तरच आपल्याला नवीन पंख फुटणार आहेत. सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होत असतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र समजने पूर्ण होतो. आणि ही समजच सर्व काही असून ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी ही समज केवळ श्रवणाने सुद्धा येऊ शकते. चला तर आज आपण श्रवण करूया आणि ध्यानात जाऊन आपल्या स्वप्नांना साकार करूया. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी काही चरणांमधून आपण जाणार आहोत. सर्वप्रथम शांतपणे कम्फर्टेबल बसा, कंबर सरळ आणि हात हातात घेऊन ध्यान मुद्रेत शांतपणे एकरूप बसा. आज तुमच्या कुठल्याही एक संकल्प किंवा एक विचार जो जीवनामध्ये तुम्ही वास्तविक क्षण बनावा असं वाटतं, असं कोणतंही एक स्वप्न किंवा एक विचार किंवा एक इच्छा आज मनात धरा. कोणतीही गोष्ट तेव्हापर्यंतच ती चमत्कार असते जोपर्यंत ती पूर्ण टेक्नॉलॉजी ठरत नाही. म्हणून आज आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची वास्तविक टेक्नॉलॉजी समजून घेऊया. क्वांटम फील्ड म्हणजे
संभावनांचा प्रत्यक्षात उतरवण्याचं व्यापक क्षेत्र, जे की ह्या वर्तमान क्षणात आता व्यक्त आहे. तर आपले कार्य हेच आहे की ह्या वर्तमान क्षणात आपल्याला आपल्या ऊर्जांना असे रूपांतरित करायचे आहे की ह्या क्वांटम फील्डच्या सामर्थ्यासह आपली ऊर्जा एक लय एक रूप होऊन जाऊ. आपल्यासाठी स्वस्थ समृद्ध होणं, अधिक मिळवणं सहज संभव आहे. आणि ह्या साऱ्या संभावना ह्या वर्तमान क्षणातच आहेत. मस्तिष्कची भाषा म्हणजे मनाची भाषा आहे विचार, आणि शरीराची भाषा आहे भावना. आपले विचार आणि भावनांमध्ये अपार ऊर्जा स्थित आहे. जिथे विचार म्हणजे विद्युत ऊर्जा यांच्या रूपात ह्या सृष्टीमध्ये सिग्नल पाठवतात, आणि तिथेच आपल्या भावना ह्या चुंबकीय ऊर्जेत त्याला आकर्षित करतात आणि आपल्या जीवनात त्या घटनांच्या रूपात घटित होतात. जेव्हा आपण आपले विचार आणि भावनांमध्ये बदलाव आणतो, तेव्हा क्वांटम फील्डमध्ये नवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जांना प्रसारित करतो. म्हणूनच आपले कर्तव्य, आपले कार्यच आहे की आपल्या विचारांना त्यांच्या अनुरूप उच्चतम भावनांसोबत जोडावे, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सोबत जोडावे, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी, जेणेकरून ह्या उच्चस्तरीय ऊर्जांचा मेल आपल्या संकल्प ऊर्जेबरोबर एकरूप होऊन जाऊ. आणि हीच ती टेक्नॉलॉजी आपल्यासोबत घडते, जे की आपण आपल्या अनुभवांना आकर्षित करता. म्हणूनच आपल्या मनोकामनांना प्रथम भावनांचे रूप द्यावे. ह्या मनोकामना म्हणजे आपले विचार यांच्या अनुरूप उच्चतम भावनांमध्ये जोडावे, जेणेकरून ह्या ऊर्जांचा मेल तुमच्या संकल्प ऊर्जेसोबत एकरूप होऊन जावं. आणि ह्या भावनांच्या ऊर्जाच प्राप्तीचा मार्ग आहे. चला तर ह्या 5 चरणांमधून मी तुम्हाला काही गोष्टी तुमच्याकडनं करवून घेणार आहे. सर्वप्रथम पहिलं चरण म्हणजे आपल्या मनोभावनांना, मनोकामनांना किंवा विचारांना भावनांचं रूप द्यायचं आहे. चला तर सुरुवात करूया. शांतपणे आपल्या अंतरंगात आता बघायचं आहे. आपल्या जागरूकतेला बाहेरच्या जगतातून आपल्या आतल्या जगतात घेऊन यायचं आहे. सर्व आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास आत घेत आहात, श्वास बाहेर सोडत आहात. ह्या क्षणात फक्त तुमचा श्वासच अस्तित्वात आहे. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. बस कुणीही नाही, फक्त आपल्या श्वासासोबत राहा. अगदी सहजच सामान्य गतीने हा वाहणारा श्वास आत बाहेर, तणावमुक्त श्वास, या तणावमुक्त श्वासासोबत राहा. वर्तमान क्षणात ह्या श्वासासोबत, फक्त श्वासासोबतच राहा. आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या ओळखीला, ॲनालिटिक माइंड जो की तुमचा अहम आहे, त्याला ह्या क्षणामध्ये बाजूला काढून ठेवा.
सर्व लोभ, मोह, माया, राग, स्थान, वेळ, घटना सारं काही बाजूला काढून ठेवा. आता फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत येणारा श्वास थंड वाटतो, बाहेर जाणारा श्वास गरम वाटतो. फील करा. प्रत्येक श्वासाला साक्षी भावाने बघा. तुमचा श्वास गहरा आहे की छोटा आहे, ध्यानपूर्वक बघा. श्वास डाव्या नासिकेतून घेत आहात की उजव्या नासिकेतून घेत आहात, की दोन्ही मधून लक्षपूर्वक बघा. त्याला बदलवण्याचा प्रयत्न करू नका. केवळ बघायचं आहे, जाणायचं आहे. एकाही श्वासाला आपल्या जागरूकतेतून जाऊ देऊ नका. अवलोकन करत राहा, सजग राहा. प्रत्येक श्वासापुरते सजग राहा. आता आपण शून्य बनत आहात. जिथे कुणीही नाही, कुणी व्यक्ती नाही, प्राणी नाही, वस्तू नाही, स्थिती नाही, कोणती जागा नाही, कोणती वेळ नाही. तुम्ही परम शून्य आहात. त्या शून्यात सामील होऊन जा. कुठलीही रचना करायची नाही. स्वतःला शून्य करायचं आहे. तुम्ही परम शून्य, त्या शून्यात सामील झाले आहात. आता आपल्याला कुठलीही रचना करायची आहे तर प्रथम शून्य बनावे लागते. स्वयंला शून्य करून सर्व काही मिळवणे म्हणजे स्थूलताकडून सूक्ष्मतेकडे रूपांतरित होणे असते. अणूमधून तरंग बनावे लागते. तुम्ही शुद्ध चेतना बनले आहात. तुम्ही सूक्ष्म तरंग बनलेले आहेत. तुम्ही शून्यामधून चेतनेमध्ये रूपांतरित झालेले आहात. आता हळूच आपली जागरूकता, आपली चेतना आपल्या हृदयावर घेऊन या. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही तुमच्या हृदयाला उघडत आहात. ह्या पवित्र केंद्राला जागृत करीत आहात. आपल्या हृदयाला विस्तार केलेला आहात. अनुभव करा. आपल्या असीमतेला महसूस करा. ह्या हृदयात तुमची दिव्यता सामावलेली आहे. आपल्या ह्या दिव्यतेला अनुभव करा. दिव्यतेला अनुभव करायचा असेल तर आपले दिव्य भाव म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी धारण करा. असीमिततेला महसूस करा. श्वास घ्या आणि महसूस करा. जर तुम्ही विशालतेची, वैभवाची रचना करू इच्छिता तर आपल्या वैभवाला,
आपल्या विशालतेला महसूस करा. आपल्या आतील सकारात्मक भावनांसोबत बुडून जा, एकरूप होऊन जा. श्वास घ्या, श्वास सोडा आणि महसूस करत आपल्या अस्तित्वाला नवीन अवस्थेकडे घेऊन जा. असीमितता, वैभव, विशालता, दिव्य भाव. श्वास घ्या, श्वास सोडा. अपार आनंद, असीम कृतज्ञता आणि अनंत प्रेम ह्या हृदयात सामावलेला आहे. महसूस करा, स्वीकार करा. जे काही रेजिस्टन्स असेल ते सोडून द्या आणि स्वीकृतीच्या अवस्थेत आता या वर्तमान क्षणाला एकरूप होऊन जा. जे काही तुमच्या जवळ आहे त्यासाठी धन्यता महसूस करा. धन्यवाद. तेव्हाच सृष्टी तुम्हाला ते सर्व देते ज्यासाठी तुम्ही धन्यता महसूस करता. संतुष्टी, तृप्ती आणि पूर्णतेचा अनुभव करा. ह्या भावनांना आपल्या हृदयात महसूस करा. अगदी आतून, हृदयातून एक एक श्वास घेत घेत ह्या सर्व भावनांना महसूस करा आणि ह्या भावनांना आपल्या ऊर्जांमध्ये रूपांतरित करत राहा. ह्या सुंदर ऊर्जा तुमच्या हृदयातूनच बाहेर पडतात आहेत. ह्या ब्रह्मांडामध्ये एकरूप होतात आहेत. आता वेळ आली आहे आपल्या स्वप्नांना साकार करण्याची. आता तुम्ही तुमच्या स्वप्नांना साकार करीत आहात. तुम्ही एक रूपांतर करता झाले आहात आणि आता तुमची कोणती ती मनोकामना आहे जिला आपण पूर्ण करू इच्छिता. आपल्या मस्तिष्कमध्ये म्हणजे मनामध्ये त्याची कल्पना करा. अगदी स्पष्टतेने बघा. तुमच्यासोबत ते सर्व आता ह्या क्षणात घडित होत आहे. ते वास्तवात उतरले तर तुम्हाला कसं वाटेल? फील करा. तुम्हाला जे हवं आहे ते अगदी वास्तवात आत्ता घडते आहे तुमच्यासोबत. महसूस करा. पूर्ण हृदयाने महसूस करा. लक्षात ठेवा, स्पष्ट संकल्पना आणि उच्चतर भावनांचे मिलन जेव्हा होते ना तेव्हाच ते स्थूल रूप धारण करून घेतो, म्हणजे प्रत्यक्ष रूप धारण करतो. कारण विचार ब्रह्मांडात इच्छांना संदेश पाठवतात, इच्छांचा संदेश पाठवतात आणि भावना त्या इच्छांना जीवनात आकर्षित करतात. आपल्या मनोकामनांना अनुभव बनवू द्या. आपल्या विचारांना अनुभव बनवू द्या आणि त्या विचारांना, त्या अनुभवांना भावना द्या. बघा, महसूस करा. अगदी हृदयातून, अगदी हृदयातून. भावनांतून भाग्याचं निर्माण होतं. भावनांना तुम्ही जितके जास्त हृदयातून महसूस कराल तितक्याच शीघ्रतेने ते आपल्या जीवनात वास्तविकतेत येत असते, प्रत्यक्षात येत असते. आपल्या शरीराला भविष्याचा एहसास द्या.
आपल्या सर्व इंद्रियांमधून महसूस करा. आपल्या शरीराला, आपल्या नव्या अनुभवाला जाणून घेऊन जा आणि याच अवस्थेत त्या जीवनाला जगायला सुरुवात करा. आपली मनोकामना सत्य झाली तर तुम्ही काय करू शकाल? काय करू इच्छिता? कसे वागाल? फील करा. काय अनुभव करू इच्छिता ते बघा. लक्षात ठेवा, तुमचे लक्ष जाईल तिथे तुमची ऊर्जा जाईल. तुमची ऊर्जाच ती पुंजी आहे की जिच्यामुळे तुम्हाला अनुभव येतील. ऊर्जा द्या, अनुभव घ्या. तुमची ऊर्जाच ती पुंजी आहे जिच्यामुळे तुम्हाला अनुभव येतील. म्हणूनच ऊर्जा द्या, अनुभव घ्या. आपल्या ऊर्जेला भविष्यात इन्व्हेस्ट करा. आपल्या ऊर्जांना संभावनांमध्ये इन्व्हेस्ट करा. आपल्या ऊर्जांनी, आपल्या अवलोकनांनी आता आपल्या संभावना जिवंत होतात, प्रत्यक्षात येतात. सूक्ष्मतेकडून स्थूलतेकडे वळतात. चला तर भविष्याच्या ऊर्जेचं स्वागत करूया. त्यांना महसूस करूया. त्यांना लक्षपूर्वक बघूया, अनुभव करूया. तुमचे संकल्प, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा आनंद तो आत्ताच ह्या क्षणात घ्या. तुम्ही जे महसूस करता आहात ते जीवनाची वास्तविकता बनून गेलेली आहे. जेव्हा तुमचा अंतर्जग परावर्तित होते तेव्हा बाहेर जग आपोआप परावर्तित होऊन जातो. आपल्या ऊर्जा बदला आणि आपलं जीवन बदला. भविष्याच्या ऊर्जेसोबत जोडा जी आपल्या आतच आणि बाहेरही चारही दिशेने वाहत आहे. फील करा. आपल्या त्या ऊर्जेसोबत एकरूप होऊन जा. त्या परमचेतनेशी एकरूप होऊन जा आणि आपली इच्छा त्या परमचेतनेला समर्पित करून द्या. परमज्ञानाला आपली मनोकामना समर्पित करून द्या आणि त्याला तुमची स्वप्न साकार करू द्या, जे की तुमच्या हिताचंच हो, जे तुमचं आणि सर्वांचं मंगल हो, अशीच कामना करा. समर्पण करून द्या. विश्वास ठेवा. आता नंतरचं चरण आहे, हे दिव्य आत्मा, हे भाग्य विधाता, आपल्या दिव्य हृदयावर, आपल्या स्वयंवर लक्ष केंद्रित करा. स्वीकार करा की हेच ते पवित्र स्थान आहे जिथून सर्व वस्तूंची रचना होते. ह्या रचनात्मक केंद्रावर आपली जागरूकता ठेवून आपल्या आत असणारी दिव्यता आणि त्या शक्तीचा स्वीकार करा. आपल्या श्वासावरून आत बाहेर या दिव्यतेच्या शक्तींना महसूस करा. जी दिव्यता, जी शक्ती तुमच्या आत आहे तीच बाहेर आहे. ही शक्ती तुमच्या श्वासासोबतच आत बाहेर होत आहे. फील करा.
आणि आता वेळ आहे आपल्या या नवीन जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. जी दिव्यता तुम्ही आतमध्ये महसूस केली, तीच दिव्यता बाहेर महसूस केली, आणि आता हाच दिव्यता वर्तमान क्षणात तुमच्या आयुष्यात उतरत आहे. आणि यासाठी, अशा हा सुंदर जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचं साठी आपलं हृदय उघडा आणि आपल्या सर्व रचनांसाठी त्या असीम कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही जितके जास्त कृतज्ञतेच्या भावात राहाल, तितके जास्त नवीन जीवन तुमच्याकडे आकर्षित होईल. कृतज्ञता व्यक्त करण्याचे तात्पर्य हेच आहे की तुमची मनोकामना पूर्ण झाली आहे. कृतज्ञता प्राप्तीचा मार्ग उघडते. कृतज्ञ हृदय चमत्काराचा चुंबक आहे. श्वास घ्या, महसूस करा. ह्या नवीन जीवनासाठी कृतज्ञ राहा. तुमची अंतर्मन शक्ती चारही दिशेने प्रभावित होत आहे. श्वास घ्या, महसूस करा. ही शक्ती आपल्या जीवनात असे प्रमाण दाखवित आहे की जे वास्तविक आहेत. तुमचे जीवन अस्तित्वाच्या आनंदाने भरलेलं आहे. आता श्वास घ्या, महसूस करा. स्माइल करा, स्मित हास्य करा. आपल्या हृदयात ह्या भावनेला आठवणीत ठेवा. हे शेवटचं चरण आहे. आपल्या हृदयात ह्या भावनेला आठवणीत ठेवा, साठवून ठेवा. ही तुमच्या स्वप्नांची भावना आहे, जी तुमच्या हृदयात बसलेली आहे. आणि जेव्हाही तुम्ही ह्या भावनांना महसूस कराल, तेव्हा तुमच्या स्वप्नांशी तुम्ही जोडून जाल. ह्या भावनांना ध्यानात असू द्या, पूर्ण हृदयाने आठवणीत असू द्या. तुमचे स्वप्न जर पूर्ण झाले तर तुम्ही कसे वागणार? ह्या भावनेने प्रेरित व्हा, उन्नत व्हा. महसूस करा की तुम्ही अजय आहात. श्वास घ्या, महसूस करा तुमच्या सर्व भावना आणि आपल्या प्रेमाला पूर्ण जीवनात प्रसारित होऊन जाऊ द्या. श्वास घेत राहा, महसूस करत राहा. एकरूप होऊन जा आणि संपूर्ण जीवनाच्या प्रेमाला आलिंगन द्या. समर्पित होऊन जा. समर्पित होऊन जा. आणि आता जेव्हाही तुम्ही तयार आहात, हळूच आपल्या जागरूकतेला परत आणा. एका नवीन शरीरात, नवीन भविष्यात, आपल्या नवीन जीवनात, नवीन वातावरणात, नवीन वेळात, आत्ताच्या ह्या क्षणात. आता वेळ आहे आणि हळूच आपल्या वर्तमान क्षणात जेव्हाही आपण तयार आहात, तेव्हा हळूच आपले दोन्ही हात हातावर घासून या
भौतिकतेमध्ये प्रवेश करा. दोन्ही हात कोमलतेने एकमेकांवर घासून डोळ्यांवर अलगद ठेवा आणि हलकेच डोळे उघडा. या स्थूल रूपी जीवनात आपलं स्वागत आहे. नवीन उत्साह आणि नवीन स्फूर्ती महसूस करून ह्या भौतिक जीवनात तुम्ही वापस आलेले आहात. ह्या अनमोल क्षणामध्ये मला आपले सहभागी बनवले त्याबद्दल अनंत धन्यवाद. पूर्ण हृदयातून आपल्या सर्वांना अनंत अनंत प्रेम आणि अनंत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. काय वाटलं तुम्हाला? काय समजलं? मी सर्वांना अनम्यूट करते आणि तुम्ही बोलू शकता. तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अगदी बिनधास्त बोला. कोण बोलतंय? बोला बोला, सगळे कोणी बोलू शकता. नाहीतर मग मी नाव घेऊ का? येस मॅडम बोला. बोला सर, संजय सर बोला. नमस्कार. एक मिनिट हा, संजय सरांना म्हणते. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. संजय केचे बोला ना. संजय केचे केचे. हा बोला सर. आनंद झाला फार, पण पाठीत दुखत होतं थोडं. पाठीत दुखत होतं तुम्हाला? हा म्हणजे सवय टाइमपास नसेल, सवय नाही तुम्हाला. कधी मेडिटेशन सवय नाही. केलं? हा हा केलंय. केलंय ना. सवय नाही थोडी. अच्छा अच्छा. हा तर काही होत नाही. निगेटिव्हिटी निघते, ते एकदम एका दिवसात तर होणार नाहीये, पण होते हळूहळू. अच्छा. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं होतं? शिल्पा, कोणाला बोलायचं होतं आणखी? हा, शिल्पा. शिल्पा कुलकर्णी. हॅलो हा मॅडम. हा, बोला. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली 8 दिवसापासून तब्येत थोडी चांगली नाहीये. हा तरी अटेंड करते आहे. पण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आजचं मला खूप डिस्टर्बन्स होतं ऑडियन्स याच्यामध्ये ऐकण्यामध्ये. हो का? तर मला याचं तुम्ही बरं. पाठवू शकता का? हो हो, याचं रेकॉर्डिंग पाठवू शकता का? रेकॉर्डिंग पण पाठवेल आणि ओरिजिनल याचं व्हिडिओ पण पाठवेल तुम्हाला. तर तुम्ही परत एकदा असं याचं घेऊ धन्यवाद. शकता, है ना? बिलकुल सगळ्यांना पाठवेल मी. हो अगदी 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 मॅडम, थँक्यू. बिलकुल छान वाटलं, पण खूप छान वाटलं. बिलकुल. धन्यवाद. तर तुम्हाला लागेल तेव्हा परत करू शकता. थोडस याच्यामध्ये कसं गहिरा पण खूप आहे. तुम्हाला थोडी भाषा असं वाटेल की काय आहे काय, पण तुम्हाला तो समज माहिती नाही सगळ्यांना मिळेल नाहीच मिळेल. कारण तुम्ही किती समजून आणि किती एकाग्र चित्तेने करता आहात त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. कारण मी सांगायचा माझा पूर्ण प्रयत्न केला. तुम्ही किती समजता आणि किती प्रॅक्टिस करता हे तुमच्यावर पण डिपेंड आहे. तर एकदा नाही समजलं तर वारंवार करून बघा. जर तुम्हाला पाहिजे ना ती गोष्ट, ती शांतता किंवा त्या नेचर सोबत एकरूपता, तर तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. त्याला रिपिटेशन करावं लागेल. तर मी तुम्हाला बिलकुल माझं युट्यूबचं पाठवते व्हिडिओ आणि आपलं रेकॉर्डिंग तर राहीलच. परत बघा, परत समजून घ्या. डीपली नॉलेज घ्या. म्हणजे हे जरी तुम्हाला इतकं सहज असंच वाटतं की 99 रुपयामध्ये आपण केलं, 99 रुपये काहीच नाही याच्यामध्ये. जर तुम्हाला इथे समजलं तर मग सुरुवातच इतकी सुंदर आहे. तर तुम्ही कल्पना करा की हा ग्रँड मास्टर पर्यंत जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा काय मिळेल तुम्हाला. म्हणजे अगदी डिटॅचमेंट मध्ये, म्हणजे तुम्ही जसं स्वतःच्या शरीरातून निघून तुम्ही स्वतःचं आयुष्य किंवा हा ब्रह्मांड बघू शकताय. समज येतं, म्हणजे समजतंय.
तर खूप जबरदस्त अनुभूती असते. प्रयत्न तर करूया आपण त्या लेवलला जाण्याची, है ना? कुठपर्यंत ह्या चिखलामध्ये आपल्याला म्हणजे रुतून बसायचंय, त्याच दुःखामध्ये किती दिवस अडकायचं आहे, किती दिवस त्या लोभामध्ये, रागामध्ये राहायचं आहे. थोडस स्वतःला त्या बुद्धत्वाकडे एक पाऊल तर टाकायचा प्रयत्न करूया. मी बुद्धत्व म्हणते म्हणजे कोणता जात पाताचं नाहीये. बुद्धत्व युनिव्हर्सल आहे, हा युनिव्हर्स आहे ते. तर हे लक्षात ठेवा. येस शिल्पा, अनम्यूट करा, अनम्यूट करून बोला शिल्पा. हो. झालं मॅडम, मी विचारलं होतं, बोलले, झालं माझं. अच्छा, कारण शिल्पा तुमचं कुलकर्णी. परत हँड रेज झाला ना म्हणून. ओके, तर आणखी कोणाला हे बोलायचं आहे? हे रिपीट केलं तर चालतं परत? काय रिपीट करायचं? हे जे तुम्ही पाठवणार ते? हो मेडिटेशन, हो बिलकुल बिलकुल. अच्छा. मेडिटेशन तुम्ही रिपीट करू शकता अगदी, म्हणजे किती वारंवार वेळा तुम्ही म्हणजे चालेल? हा वारंवार केलं तर चालेल? हो, तुम्हाला किती वेळा? समज येईपर्यंत, बिलकुल बिलकुल ते समज येईपर्यंत, समजच आली पाहिजे. ओके. समज येऊन तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये त्याचं पालन केलं पाहिजे. बरोबर. शिल्पा, का बरं वारंवार हँड रेज करून राहिले तुम्ही? हा, आता मोबाईलला हात लावू नका, चुपचाप बसा, फक्त ऐका आता, ठीक आहे? तर ही गोष्ट आहे की तुम्ही बिलकुल रिपिटेशन करू शकता. कालचा पण व्हिडिओ आहे काल, आणि आता मी उद्या एक तुम्हाला देणार आहे. आज तुमचं जे दीक्षा झालेली आहे, म्हणजे ती एक एनर्जीची जागृती तुम्हाला देण्यात आलेली आहे. जागृत झालं किंवा तुम्हाला माहिती झालं की अशी एनर्जी आपल्यामध्ये आहे जी काम करते. आता तिला व्यवस्थित लाईनीने काम कसं लावायचं हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. अफर्मेशन्स द्यायचे आहेत. अफर्मेशन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे पाहिजे आहे तेच बोला, तेच भावना फील करा. भावना म्हणजे एनर्जी आहे तुमची, फिलिंग्स, है ना? निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय हवं आहे त्याकडे लक्ष द्या. त्या अफर्मेशनच्या ह्याच्यातून बोला. तुम्हाला जे नको आहे त्याच्याकडे बघू पण नका, बोलू पण नका, फील पण करू नका. जसं सिंपल एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला, की आपण आपल्या मुलाला म्हणतो की हा अभ्यासच करत नाही, हा असाच आहे, हा ऐकतच नाही, हा खूप मस्ती करतो. हे 100% खरं आहे वाटतं तुम्हाला? बिलकुल आहे, मी मान्य करते. पण तुम्हाला असं वाटतं का मुलाने अभ्यास करू नये? तर मग तुम्ही बोलू पण नका. त्याला एवढं मनातल्या मनात का असेना अफर्मेशन करा, की बाळा मला माहिती आहे तू अभ्यास करून तू खूप मोठा होणार आहेस व्यक्तिमत्व. तुझ्या लाईफमध्ये तू प्रगतीच करणार आहेस. जर बोलायचं झालं तर. ओके, तू आता खेळून घे, तू आता एवढं करून घे, चल ठीक आहे. पण नंतर अभ्यासाला बस, हा. म्हणजे त्याच्यातून भावना फील करायचंय. आणि ऍक्च्युली आपण अभ्यास करायला कशासाठी सांगतो? तर तो एक व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व व्हावं, चांगलं त्याने नाव कमवावं, त्याने आपलं नॉलेज गेन करावं, हो ना? जरुरी नाही, आणि त्याच्यात समज आपल्याला हेही पाहिजे की जरुरी नाही की शाळेतच जाऊन सगळं ज्ञान मिळतं. आपल्या ह्या आयुष्याच्या शाळेतही खूप मोठं ह्याच्यातच मेन मिळतं ज्ञान. जे आज आपण हे जे आता आपण म्हणतो ना रे, की याची स्कूल पाहिजे, अशी शाळा पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. जसं आपण शाळेमध्ये पाठवतो ना पहिल्या दुसऱ्या वर्गाला मुलं, तिथून सुरुवात करतो, काही करतो, कुठूनही पैसा आणतो, कुठूनही त्यांना रिक्षा करून दे, त्यांचा ड्रेस करून दे, त्यांचं हे करून, किती किती म्हणजे त्यांचं शिक्षण एवढं 20-22 वर्ष शिकल्यानंतरही तो पाहिजे तेवढे पैसे कमवू शकेल याची काही गॅरंटी नाहीये, किंवा तो तुझं त्याचं आयुष्य सुखी करू शकेल याची गॅरंटी नाहीये. पण हे आध्यात्मिक जीवन, हे जर तुम्हाला समजलं ना, त्याची गॅरंटी आहे की तुम्ही सुखच तुम्हाला देईल, आणि तुम्हीच नाही तर तुम्ही दुसऱ्यांना सुख देऊ शकणार. म्हणजे इतकं सुंदर हे समज आहे. त्या निसर्गाला सिंपल बघायला शिका. एक साधं झाडही बघताय ना तुम्ही कुंडीमध्ये, तर असं निरखून बघा की जसं त्याला पहिल्यांदा बघताय की कसं तीच माती आहे, तेच सगळं आहे, कसं फुलाचा सुगंध वेगळा आहे, कसं म्हणजे निसर्ग, कसं ठराविक वेळेवर सूर्य उगवतो, ठराविक वेळेवर सूर्य जातो. आश्चर्याने बघा आणि त्या निसर्गाची किमया बघा. मग आपल्याला स्वतः आतमध्ये आपण समजायला लागतो आणि आपण आपलं आयुष्य बदलतो. पैसे कमवण्यासाठी इंजिनियर, डॉक्टर आणि खूप मोठ्या मोठ्या डिग्र्याच पाहिजे असं नाही आहे. साधे साधे लोक, एक भाजीवाली बाई सुद्धा भाजी विकून लाखो कमवते. तर ह्या गोष्टी त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आपल्याला. तर त्या गोष्टीसाठीच आपल्याला अध्यात्माची खूप गरज असते. अध्यात्म म्हणजे
मंदिर किंवा कोणता देव, जात, पात नाही. पण अध्यात्म म्हणजे निसर्ग आणि ह्युमन बिंग, बस. याचा संबंध बघायचा आहे आपल्याला आणि ते समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला खूप सुंदर म्हणजे मी अफर्मेशन्स देणार आहे की जे तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपलं आयुष्य बदलवायचं आहे. आपली जी आता आपल्याला जी ऊर्जा मिळालेली आहे, जो लाईट मिळालेला आहे, त्या लाईटचा म्हणजे सही डायरेक्शनने आपल्याला घेऊन जायचा आहे तो टॉर्च आता आपल्याला. ओके. तर उद्या सगळे येणार येणार सगळे? येस. तर उद्या शेवटचा दिवस आहे. अगदी नक्की या आणि आपल्या लाईफ मध्ये त्याचा म्हणजे अप्लाय करा. नुसतं शिकून उपयोग नाही होणार आहे. तर त्याला अप्लाय करायचा, त्याला वेळ लागेल. जसं आता आपण एकदम पहिल्या वर्गात आहे आणि आपण म्हणू की मी 10वी ची परीक्षा देऊ शकते का, तर असं होणार नाही. ही सुरुवात आहे. ही शाळेचं तुम्हाला म्हणजे एक दर्शन दिलेलं आहे की ही टीचर आहे किंवा हे असं आहे, इथे आपल्याला शिकायचं आहे. तर मनाला पक्क करा आणि एका फॅमिलीतून एकाने तर शिकावंच, म्हणजे मग पूर्ण फॅमिली रशी होते. म्हणजे जसं म्हणतो ना आपण, म्हणजे जेव्हा मुलीचं म्हणजे शिक्षण आलं तर हर घर में एक लडकी म्हणजे एज्युकेट झाली पाहिजे है ना. एक मुलगी शिकली तर पूर्ण घर हे होतं. तशासारखं ही गोष्ट आहे. ठीक आहे. तर बोला, कोणाला आणखी बोलायचं याच्यावर? येस स्वप्ना, अनम्यूट करून घ्या. आवाज नाही येत आहे तुमचा. इयरफोन काढून घ्या. मला वाटतं तुमच्या इयरफोनचं काही असेल गडबड. नाही नाही, तुमचा आवाज नाही येत आहे. थोडं काहीतरी मोबाईल मध्ये टेक्निकली काहीतरी आहे. येस ज्योती, हा बोला. मॅडम, मला आज खूप छान वाटलं. म्हणजे मी पूर्ण गोष्ट व्यवस्थित ऐकली फुलपाखराची. माझं मन थोडं डायव्हर्ट झालं होतं मध्ये, अच्छा, पण खूप छान वाटलं, फ्रेश. आणि मला म्हणजे पूर्ण ज्ञान घ्यायची माझी असं आवड आहे मला याच्यात. क्या बात आहे. तुमच्या तुमचं सोबत कोण बसलेले आहेत? माझे मिस्टर नमस्कार आहेत. मॅडम. नमस्कार सर, नमस्कार. तुम्हाला काय म्हणायचंय बोला ना. एकदम सुंदर वाटतं, एकदम मस्त, एकदम एक क्लिअर केलं तुम्ही. म्हणजे एकदम ज्या डाऊट्स होते ते हा, पूर्ण म्हणजे छान छान येस एकदम. येस. तर पूर्ण करा सर, बिलकुल. तुम्हाला येस असं बिलकुल स्टेप बाय स्टेप मी घेऊन जाणार आहे. एकदम तर आपल्याला शेवटच्या पातळीवर आपल्याला पोहोचू शकत नाही है ना. तर त्याला थोडंसं शून्यातून चालू करावं लागतं. येस येस. थोडा खूप छान. पेशन्स, धीर पाहिजे आणि एकदम. हा, गुड. तर मी पाठवतेच तुम्हा सगळ्यांना. तुम्ही रिपीट करा जर तुम्हाला काही डिस्टर्ब झालं असेल किंवा समजलं नसेल कधी, कारण थोडीशी भाषा माझी कठीण जाते मराठी याच्यामध्ये, कारण आपण ते पुस्तकात वाचतो आणि असं जेव्हा बोलायला लागतो तेव्हा ती थोडीशी वेगळी भाषा असते. तर त्यामुळे तुम्हाला ते समजेलच अजून. आणि ही थोडीशी आध्यात्मिकतेची भाषा आहे, त्यामुळे काही काही वेळेस काही गोष्टी डोक्यावरून जातात. तर ते समजायला थोडंसं आणखी वाटेल. तर जरूर जरूर करा. ठीक आहे. आणखी काही कोणाला प्रश्न आहेत? तर उद्या तयारी तुम्हाला काही करून न्यायची आहे. फक्त तुम्हाला आज जे मी ध्यान दिलं ते परत एकदा उद्या करा. बस एवढं होमवर्क करा. उद्या सकाळी उठल्या उठल्या करा. म्हणजे जसं मी कालचं पण दिलं तुम्हाला होमवर्क, ते तुम्ही केलं नाही. आज परत सकाळी उठल्यानंतर एकदा करून तर बघा. है ना. तुमच्या जीवनामध्ये बदल करायला कोणी येणार नाहीये. मी पण, तुम्हाला वाटत असेल की काहीतरी जादूगरणी ही काहीतरी करेल नाही आपल्याला. मला लोक असं म्हटलं, मॅडम रेखी पाठवा. नाही नाही, तुमची रेखी खूप पॉवरफुल असते मॅडम, मग तुम्ही करतात होतं. असं नाहीये. माझं एवढंच आहे की मी बीएड केलेलं आहे आणि आता मी 8वी 9वीला 10वीला शिकवून राहिली, बस एवढंच आहे. पण अभ्यास तर मात्र विद्यार्थ्यालाच करावा लागेल ना. जरी मी त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर समजावून सांगेल, हे करेल, पण अभ्यास परीक्षा देताना अभ्यास विद्यार्थ्यालाच करावा लागेल. तसं अभ्यास तुम्हालाच करावा लागेल तुमच्या जीवनाचा. मी फक्त तुम्हाला गायडन्स देते. पण तुम्ही पण माझ्या माझ्या लेवलवर काय, माझ्या वरच्या लेवलवर पण जाऊ शकता अजून. म्हणजे काय माहिती कोणाची कशी जर्नी आहे ना. फक्त तुम्ही इंटरेस्ट दाखवा, मेहनत करा थोडंसं. मेहनत म्हणजे एकरूप होऊन जा त्याला. ठीक आहे. चला, खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा. म्हणजे मी अभिनंदन करते आणि एवढा वेळ दिला तुम्ही सगळ्यांनी आणि कॉन्सन्ट्रेशनने बघितलं केलं, तर मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रेकॉर्डिंग मी पोचवेलच तुम्हाला आणि व्हिडिओ पण पाठवेल. ठीक आहे. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.